मी एकटी काहीतरी सांगणार आहे असं नाही, हे आपण एकमेकांचा काय म्हणायचं अनुभव थोडासा वाटून घेऊ 20 मिनिटात जेवढा शक्य तेवढं. एआय ची खूप टूल्स आहेत आणि आपण सगळेजण ती भरपूर टूल्स वापरतो. म्हणजे अगदी आता असं म्हटलं जातं की जर एखादा माणूस काही एक चांगली कमर्शियल ऍक्टिव्हिटी करत असेल तर तो दिवसाकाठी किती एआय टूल्स वापरतो अशी तुमची कल्पना आहे? काहीतरी आकडा सांगा. 2, 5, 10, 50, 100. सो एक आकडा सांगा काहीतरी की जो एक कमर्शियल ऍक्टिव्हिटी करणारा माणूस की साधारणपणे दिवसाकाठी किती एआय टूल्स वापरत असेल? ओके. आणि 5, 10, 50, 100, 500 आणि एआय टूल्स. तर साधारणपणे ऑन अन ॲव्हरेज भारतामध्ये 300 एआय टूल्स आपण रोज वापरतो की जे आपल्याला लक्षात पण येत नाही. म्हणजे आपण कुठेतरी जाऊन ChatGPT उघडतो, पण त्याच्या आधी तुम्ही म्हणजे जसं वाघाने आपल्याला पाहिलेलं असतं आपण वाघाला बघायच्या आधी, तसं त्या टूल्सनी आपल्याला खरं म्हणजे वापरलेलं असतं. सो इतका शिरकाव त्याच्यामध्ये झालेला आहे, इतका वापर झालेला आहे. मग पत्रकारितेशी याचा काय संबंध आहे? तर 2 गोष्टी. म्हणजे ज्या पत्रकारिता हा एक मी असं म्हणेन की एक व्यवसाय आहे आणि एक कमर्शियल ऍक्टिव्हिटी पण आहे. तर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जसं वापरलं जातं तसंच ते इथे आहे. त्यातल्या 90-95% गोष्टी आहेत आणि काही गोष्टी मात्र खास पत्रकारितेसाठी विशेष म्हणून आहेत असं मला वाटतं. तर एक तर खूप डिपेंडन्सी वाढत चालली आहे. म्हणजे आता ती सगळ्याच आपण सगळेजण जेनझीवरचे मीम्स बघतो आणि हे बघतो, पण असं म्हणताना आपण पण खूप डिपेंडंट झालेलो असतो ऑलरेडी त्याच्यावरती. सो डिपेंडन्सी खूप वाढलेली आहे. आणि म्हणजे कुठेही एआय वापरताना म्हणजे आता आपल्या म्हणजे जेव्हा पहिल्यांदा एआय आलं त्या आपल्या वर्किंग पिढीमध्ये मी असं म्हणेन की पहिल्यांदा त्याची अँझायटी होती, भीती होती. हे काय आहे हे कळत नव्हतं. मग हळूहळू त्याचं थोडीशी भीती वाटत होती, थोडंसं एक धास्ती वाटत होती की हे करू का नको, मग माझ्या प्रायव्हसीचं काय वगैरे असे प्रश्न तेव्हा पडत होते. मग त्यानंतर एक असं आलं की आय हेट एआय, मला हे नकोय. म्हणजे माणसांचं काय मग, म्हणजे असं म्हणत म्हणजे त्याच्यावरही होतं की मी म्हणजे आता एआय चित्र काढतं आणि मी भांडी घासते, हा हेतू नव्हता. एआयने भांडी घासावी आणि मी चित्र काढावी असा हेतू होता. असं झालं नाही. पण म्हणजे ते आय हेट अशी एक हे होती. आणि शेवटी एकदा त्याचा ऍक्सेप्टन्स येतो की आता हे आहे, म्हणजे हे इथे राहणार आहे, त्यामुळे ह्याचा ऍक्सेप्टन्स आहे. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याची चटक लागते आणि मग हळूहळू त्याची डिपेंडन्सी येते. आज तुम्ही विचार करा, काहीही लिहायचं असं आपण म्हटलं, काहीही बोलायचं असं आपण म्हटलं तर पूर्वी आपण कागद पेन घेत असो, कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे जात असो. आता आपण काय करतो? आता आपण कुठलं तरी एआय टूल उघडतो. अगदी तुम्ही वर्डमध्ये एखादं डॉक्युमेंट तयार करत असला तरी सुद्धा त्याचा फ्लो चेक करायला, त्याचं काहीतरी आणखीन चेक करायला, त्याचं ग्रामर चेक करायला, जर इंग्लिशमध्ये लिहित असाल तर हे आपण पुन्हा कुठल्या तरी एआय टूललाच देतो. आपल्याकडे रिझ्युमी येतात किंवा आपल्याकडे आलेलं कोणीतरी लिखाण असतं, ते एआय जनरेटेड तर नाहीये ना हे बघण्यासाठी आपण पुन्हा एखाद्या एआय टूलचाच आधार घेतो. त्यामुळे ही एक डिपेंडन्सी आलेली आहे. मी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये वेगळं काय आहे असं जे म्हणत होते, तर बाकी सगळ्या व्यवसायांपेक्षा पत्रकारितेमध्ये फॅक्ट फाइंडिंग हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे वर्तमानपत्रात छापून आलेला शब्द किंवा कुठलंही काहीतरी एखाद्या पत्रकाराकडून आलेलं आहे असं म्हणतात तर लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे पत्रकारांची ही जबाबदारीच असते, हे तुम्हाला माहिती आहे की याचा सोर्सची पडताळणी करणं किंवा ही आपण जे काय सांगतो आहोत लोकांना हे खरं आहे याची पडताळणी करणं हा त्या पत्रकाराच्या कामाचा एक भाग आहे. आता हा जो वर्कफ्लो बदललेला आहे त्यांनी आपण सोर्सची पडताळणी करतो का असं एक म्हणजे बघण्यासारखं आहे किंवा आपण स्वतःच तपासून बघावं. आता तरी ChatGPT किंवा काही टूल्सला खाली एक छोटीशी लिंक येते की ही माहिती मी कुठून घेतली. मग आपण त्या लिंकवर जातो. मग ती लिंक कसली असते तर ती पुन्हा कुठली तरी बातमी असते किंवा ती कुठल्या तरी एका पब्लिकेशनमध्ये आलेला कुणाचा तरी लेख असतो. तो सोर्स नसतो, तो ChatGPTने तुम्हाला दिलेल्या माहितीचा एक मी इथून ही माहिती घेतली एवढं तो तुम्हाला सांगतो.
त्यामुळे या एआयच्या बाहेर जाऊन पत्रकारांनी पत्रकारांचं म्हणून जे एक काम आहे ते करण्याची गरज आहे. म्हणजे आपण बघतो की एक म्हणजे साधं आता विमान पाडलं तर एक विमान का 2 विमानं का 3 का 5 का 10 का कराची बंदरच पेटवलं का काय काय म्हणजे आम्हाला असं वाटतं की हे जे दिसतंय ना समोर एखाद्या न्यूज चॅनलवरती समोर दिसतंय ते खरं आहे असं आम्हाला वाटतं. किंवा पेपरात छापून आलंय ना तर हे खरं असेल. त्या लोकांनी काहीतरी मेहनत घेतली असेल, कुठेतरी जाऊन ते पाहिलं असेल, त्यांनी शोध घेतला असेल असं आम्हाला वाटतं. पण जर का ते एआय जनरेटेड असेल, एआयच्या मदतीने ती न्यूज तयार केलेली असेल तर ती आमच्यासाठी खूप गंभीर गोष्ट आहे. म्हणजे असं होतं की आता यांच्यावर सुद्धा विश्वास नाही ठेवायचा, मग कोणावर ठेवायचा विश्वास? मग व्हॉट्सअपमधून आलेल्या फिरलेले मेसेजेस आणि पत्रकाराकडून आलेली माहिती याच्यात मला काही डिफरन्शिएट करता येतं का नाही? तर एआयच्या वर्कफ्लोमध्ये शेवटी एआय आणि HG असं आम्ही आमच्या बिझनेसमध्ये पण असं म्हणतो की एआय आणि HG हे 2 गोष्टी आहेत आणि त्या स्वतंत्र राहणार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे पण त्याच्याबरोबर ह्युमन जिनियस नावाची एक गोष्ट आहे आणि त्याला पर्याय नाही. मागे बँकांमध्ये मग तुम्हाला माहिती असेल इथल्या काही जणांना माहिती असेल की जेव्हा बँकांमध्ये कॉम्प्युटर्स आले तेव्हा संप वगैरे झाले होते आणि आता आमच्या पोटावर पाय येणार, आता इथल्या लोकांनी जायचं कुठे, ही कामं कशी करायची, चुका करू शकतो कॉम्प्युटर, असं सगळं झालं. कॉम्प्युटर इथेच राहिलं, त्याच्यात क्रांतीच झाली. लोकांचे जॉब गेले का? नाही गेले. लोकांचे जॉब बदलले. म्हणजे पूर्वी एखाद्याला प्रचंड वेगाने आकडेमोड करणं हे महान कौशल्य होतं किंवा नोटा मोजताना चूकच होत नाही हे कौशल्य होतं. ती सगळी कामं आता मशीन करताय ना, पण मग म्हणून त्याचं बँकिंगचं काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असते. सो ही जी सगळी ही टूल्स येतच राहणार, तंत्रज्ञान हे येतच राहणार. पण म्हणून आपलं कोर काम जे आहे ते करण्यासाठी वापरायचं हे एक चांगलं नवीन टूल आपल्याकडे आलेलं आहे. याचं भान खूपदा आणि अनेक व्यवसायांमध्ये सुटतं. तर हे पत्रकारितांनी तरी अगदी म्हणजे मला वाटतं बिगर पत्रकार मी एकच असेन तुमच्या समूहामध्ये, पण एक सामान्य वाचक किंवा सामान्य काय न्यूज ऐकणारा बघणारा माणूस म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी तरी ह्याच्यामध्ये या वर्कफ्लोमध्ये ह्युमन जिनियसला एक चांगली जागा उत्पन्न करून देणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. फेक न्यूजवरती आता मी म्हटलंच तसं की खरंच काही कळत नाही की ही न्यूज फेक आहे का नाही. आणि व्हॉट्सॲपवरून तर काहीही फिरतं. म्हणजे ते वाघाने माणसाला उचलून नेलं, मग पुन्हा परत पण आणून सोडलं, त्याला पाणी बिणी दिलं, असं सगळं एआय काय वाटेल ते जनरेट करू शकतं. आपण सगळ्यांनी ती क्लिप पाहिली असेल. पण मग म्हणजे ह्यानी जो लोकांच्या मनावर परिणाम होतो तो हा एक विनोद झाला. पण या प्रकारच्या फेक न्यूज या येऊ शकतात. पत्रकारांचं कौशल्य म्हणून कुठे आहे? म्हणजे या सगळ्या ह्याच्यात पत्रकार म्हणून तुम्ही काय, तुमच्याकडे काय गिफ्ट आहे किंवा तुमचं काय वैशिष्ट्य आहे, तुम्ही काय ट्रेंड आहात? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्याबद्दलचं कुतूहल असतं की हे काय होतं आहे, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, त्याचं कारण काय आहे, का होतंय, कुठे होतंय, कशामुळे होतंय, याचं कुतूहल पत्रकारांना सगळ्यांच्या पेक्षा जास्त असतं. दुसरी शक्ती पत्रकारांच्याकडे असते ती म्हणजे त्यांना ठिपके जोडता येतात. म्हणजे जे वरकरणी असंबद्ध गोष्टी आपल्याला वाटत असतात त्यांच्यातला परस्पर संबंध पत्रकाराला जाणवतो, तो त्याला एस्टॅब्लिश करता येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या माहितीतून तुम्हाला काय म्हणजे विश्लेषण किंवा थोड्याफार प्रमाणात इन्फ्लुएन्स, थोड्याफार प्रमाणात मार्गदर्शन हे सुद्धा पत्रकार करू शकतात, केलेलं आहे. या 3 गोष्टींमधलं कुठलंही काम एआय करू शकत नाही. एआयला कसलंही कुतूहल वाटत नाही. एआयला असंबद्ध गोष्टी दिल्यानंतर तुम्ही जर विचारलं की ह्या गोष्टींमध्ये काय संबंध आहे तर त्याला सांगता येणार नाही. त्याला तुम्हाला दिशा देण्याचं काम एआय करू शकत नाही. एआय हा पीपल्स प्लीझर आहे. तो आपण त्याला विचारलं की मला खरं म्हणजे अतिशय आत्महत्या करायची अतिशय तीव्र इच्छा होते, तर तो तुम्हाला आत्महत्या करण्याचे मार्ग सांगतो. त्यामुळे या ज्या 3 गोष्टी आहेत की या ज्या पत्रकारांची म्हणून वैशिष्ट्ये आहेत त्याच्यातलं एकही काम एआय करत नाही, त्याच्याकडे ती क्षमताच नाही. पण मग आपल्याला या टूलचा वापर वर्कफ्लो आपला बदलण्यासाठी, सोपा करण्यासाठी असा करता येतो का? बातमीची विश्वासार्हता वाढवण्यासाठी करता येतो का? कमी वेळात जास्त चांगली बातमी करता येते का?
सॉरी पण पुन्हा एक वाचक किंवा कन्झ्युमर म्हणून मी तुम्हाला सांगते, आम्ही भाषांतराची कामं करतो तेव्हा आम्ही न्यूजचं भाषांतर करणं हे एक फार स्किल आहे, कारण मुळात बातमी लिहिणं हे एक स्किल आहे. अतिशय कमीत कमी शब्दांमध्ये खूप माहिती संपृक्त करून अशी दिलेली असते, त्याचंच भाषांतर करणं ही एक पुन्हा अवघड गोष्ट आहे. पण आज मी जेव्हा पेपर वाचते तेव्हा तितकीशी चांगली नसलेली बातमी, तितकंसं चांगली नसलेली वाक्यरचना अशी माझ्या समोर येते. याच्यात आपण काही करू शकतो का? प्रत्येक एआय टूलला आपल्याला आपण शिकवू शकतो. आपल्याबरोबर जे एआय टूल तुम्ही दिमतीला घेतलेलं आहे त्याला शिकवण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करावा असं मला वाटतं. तुमच्या पद्धतीची वाक्यरचना तुम्ही त्याला शिकवू शकता, तो शिकतो, ती शिकवा. बातमीचा फ्लो असतो, तुम्हाला आता तुम्ही सगळे टूल्स वापरताय, तुम्ही त्याला तोंडी नुसते कीवर्ड सांगून देऊ शकता की तुम्हाला आता ह्याच्यावर बातमी लिही. तुम्ही दिवसाकाठी काय समजा एक 5 पानं लिहित असाल तर आता तुम्ही 50 पानं खरोखरीच लिहू शकता या टूलच्या मदतीने. पण पुन्हा ती वाचली पाहिजेत कोणीतरी, त्याचं संपादन झालंच पाहिजे. हे सगळं तुम्हाला एआयच्या मदतीने करायचंय, एआयवर विसंबून राहून करायचं नाहीये. बरोबर आहे ना? मला वाटतं मला दिलेला वेळ संपला आहे का? त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही व्यवसायामध्ये जशा अनेकविध तंत्रज्ञान येत असतात. आता आम्ही सध्या नवीन एका खेळण्यावरती काम करतोय, एआय जनरेटेड ऑडिओ बुक्स. म्हणजे आमच्याकडे कुठेही स्टुडिओ नाही, काही नाही, आम्ही आमच्या एआय टूल्सना शिकवतो आणि ती पुस्तकं वाचतात, मराठी वाचतात, हिंदी वाचतात, इंग्रजी वाचतात आणि माणसाचा आवाज आहे का हे कळत नाही, अतिशय भावपूर्ण वगैरे सगळे संवाद आमची टूल्स करू शकतात. याच्यावर मेहनत घ्यावी लागते, या टूलला शिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आणि याच्यात उच्च नीच असं काही नाही, म्हणजे माणसाने लिहिलं म्हणजे ते चांगलं आणि एआय कडून लिहून घेतलं म्हणजे ते वाईट, कमी दर्जाचं, असं नाही. तुम्ही पेनाने लिहिलं म्हणजे चांगलं आणि कॉम्प्युटरवरती टाईप केलं म्हणजे वाईट असं काही असतं का? असं काही नसतं. ही 2 साधनं आहेत. किंवा ते खाली उतरत्या डेस्कावर बसून लिहिलं म्हणजे एकदम करेक्ट आहे, पण जर टेबल खुर्चीवर बसून लिहिलं तर ते कमी दर्जाचं, असं काही नाहीये. ही सगळी साधनं आहेत, तंत्रज्ञान आहे, ते येत राहणार, ते विकसित होत राहणार. पण तुम्ही तुमची बुद्धी आणि तुमचा विवेक हा जागेवर ठेवून ह्या सगळ्या टूल्सचा वापर करणं, त्यांना शिकवणं आणि त्यांच्याकडून आपल्याला हव्या त्या प्रकारे काम करून घेऊन आपली विश्वासार्हता आणि उत्पादकता वाढवणं हे एक निरंतर चालणारं काम आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम खूप धन्यवाद, कारण अशी एक परिषद होणं, असा एक संमेलन होणं आणि सकाळपासून खूप छान सगळे विषय मांडले जात आहेत आणि त्याच्याविषयी बोललं जात आहे. मी मूळची पत्रकार आहे, पण आता हार्डकोर जर्नलिझममध्ये मी नाही. मी आता माणूस आणि तंत्रज्ञान याचा परस्पर संबंध काय असतो, कसा असतो याच्यावरची अभ्यासक म्हणून काम करते गेली जवळपास 10हून अधिक वर्ष. आपण एआय विषयी विदुलाताईंनी बरंच एक्सप्लेन केलेलं आहे, त्यालाच थोडंसं पुढे नेते. जेव्हा आपण म्हणतो की एआयचे परिणाम किंवा सुरक्षितता, तर जर्नलिझममध्ये किंवा ॲज अ जर्नलिस्ट माझ्यासमोरचा सगळ्यात मोठा किंवा माणूस आणि तंत्रज्ञान यांच्यातल्या परस्पर संबंधांची अभ्यासक म्हणून माझ्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सर्क्युलर जर्नलिझमचा. सर्क्युलर जर्नलिझम म्हणजे अशी एक यंत्रणा की जिथे खोटी बातमी, खोटी न्यूज, ट्विस्टेड न्यूज, हाफ ट्रूथ ची क्वालिटी असणारी न्यूज सर्क्युलेट होत जाते आणि ती एका पॉइंटला येऊन खरी आहे असं वाटायला सुरुवात होते. त्याला म्हटलं जातं सर्क्युलर जर्नलिझम. आपण आता सर्क्युलर जर्नलिझमच्या काळात राहतो आहोत आणि त्याला एआयमुळे एक मोठा बूस्ट मिळालेला आहे. जसं विदुलाताई म्हणाले की व्हेरिफिकेशन करण्याची यंत्रणा नाहीये, स्ट्रॉंग यंत्रणा नाही असं नाही, ती स्ट्रॉंग नाहीये, ती वापरायची कशी हे माहिती नाहीये. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत येणारी प्रत्येक बातमी, प्रत्येक इमेज, प्रत्येक व्हिडिओ हा व्हेरीफाय होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत. आणि मग त्याच्यामुळे कालांतराने तो व्हिडिओ, तो फोटो खरा आहे
असं वाटलं जाऊ शकतं. ह्याची अनेक उदाहरणं गेल्या 70-80 वर्षात आणि गेल्या 25 वर्षातली देता येऊ शकतात, की जिथे एक खोटी बातमी, एक खोटी इन्फॉर्मेशन ही सातत्याने पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या सोर्सेसमधून सांगितली गेली आणि कालांतराने अतिशय ऑथेंटिक सोर्सेसमध्ये, अतिशय ऑथेंटिक लेखकांकडून, अतिशय महत्वाच्या मॅगझिन्समधनं किंवा वृत्तपत्रांमधून किंवा चॅनल्समधून छापली, सांगितली गेली ॲज अ ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, की जी ऍक्च्युली ऑथेंटिक नाहीये. पण ती सर्क्युलर जर्नालिझम किंवा सर्क्युलर इन्फॉर्मेशनच्या फॉर्मॅटमध्ये अडकल्यामुळे ती माहिती आपल्याला खरी वाटण्याची शक्यता असते. आणि हे AI मुळे सहज आज शक्य आहे. आपण डीपफेक बघतो, आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज बघतो आहोत की ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्विस्ट करणं, इन्फॉर्मेशन मॉडिफाय करणं, इन्फॉर्मेशन जवळपास सत्याच्या जवळ घेऊन जाणं हे ॲब्सोल्युटली शक्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते एक आपल्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. दुसरं मला एक मोठं चॅलेंज जे दिसतं ते म्हणजे स्पीड आणि अॅक्युरेसीचा आत्ता खूप मोठा कॉन्फ्लिक्ट आहे आणि तो राहणार, रादर तो वाढत जाणार. कारण जसं विदुलाताई म्हणली की AI टूल्स आपल्या हातात आहेत, सो स्पीड आपण कॅच करू शकतो, पण त्याला अॅक्युरेसीचा स्पीड जर नाही देता आला तर तो इम्बॅलन्स होणार आणि पुढे जाऊन विविध प्रकारची इन्फॉर्मेशनच्या बद्दलची ब्लंडर्स ही आपल्याला दिसू शकतात. कारण स्पीड मिळवणं सोपं असतं, अॅक्युरेसी मिळवणं अवघड असतं. कारण अॅक्युरेसी मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, अॅक्युरेसी मिळवण्यासाठी फॅक्ट्स पर्यंत पोहोचण्यासाठीच्या यंत्रणा राबवाव्या लागतात. पण बरेचदा स्पीडमध्ये आपण अडकण्याची शक्यता असते. मगासच्या सेशनमध्ये पण खूप सुंदर पद्धतीने टीव्ही चॅनल्सच्या स्पीडचं एक्सप्लेनेशन झालं आणि मला असं वाटतं की तोच हा मुद्दा आहे की स्पीड आणि अॅक्युरेसी याच्यातला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो ह्याच्या पुढच्या काळात विथ AI टूल्स आपल्याला जर नीट समजला नाही तर तो इम्बॅलन्स होण्याची खूप दाट शक्यता ही दिसते. तिसरं मोठं आव्हान जे मला दिसतं ते अल्गोरिदम्सच्या अब्यूजचं. आता अल्गोरिदम म्हणजे काय हे मला वाटतं इथे सगळ्यांना माहिती आहे, ते काही वेगळं एक्सप्लेन करून सांगण्याची गरज नाही. जेव्हा मी अल्गोरिदम अब्यूज म्हणते तेव्हा इन्फॉर्मेशन ही वेपनाइज्ड होताना आज आपण बघतो आहोत. म्हणजे विशिष्ट पद्धतीने एखादा मला गोष्ट पोचवायची असेल तर त्याच्यासाठी मला इन्फॉर्मेशन ॲज अ वेपन वापरता येतं हे आता आपण बघतोय. आणि मला वाटतं ह्याचा सगळ्यात मोठा पहिला पुरावा ही 2014ची ट्रम्पची इलेक्शन होती, ज्याच्यामध्ये केम्ब्रिज अनालिटिका ही जी केस झाली त्याच्यामध्ये हे इन्फॉर्मेशनचं टूल ॲज अ वेपनाइज्ड एक सिस्टीम म्हणून वापरलं गेलं आणि तिथे हे खूप एव्हिडंट झालं की तुम्ही अल्गोरिदम्स अब्यूज करू शकता, अल्गोरिदम्स तुम्ही मॅनिप्युलेट करू शकता. आणि आता तर आपण हे सोशल मीडियावरती आणि इतरत्र सगळीकडे बघतो की क्लिक्स मिळवण्यासाठी कशा पद्धतीने अल्गोरिदम्सचा अब्यूज हा कॉन्स्टंट केला जातो आणि ते एक नॉर्मलाइज्ड होणं की हा आता क्लिक्स मिळवण्यासाठी असं करावंच लागतं, यु नो हे इट्स अ बिझनेस, यू हॅव टू डू इट. हे जे नॉर्मलायझेशन आहे हे नॉर्मलायझेशन सुद्धा इज अ बिग थ्रेट असं मला कायम वाटतं. कारण ह्या गोष्टी जितक्या नॉर्मलाइज होत जातील तितकं आपण त्याच्याकडे बघण्याची जी संवेदनशीलता आहे, जो एक अवेअरनेस आहे, जो एक की नाही हे दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल, हा जो एक अप्रोच आहे हा अप्रोच आपल्याकडनं निघून जाणार. बिकॉज आपण ते नॉर्मलाइज केलं की ते ऍक्सेप्टन्सच्या लेवलला येतं आणि एकदा हा बिझनेस आहे आणि हे करावं लागतं हे आपण ऍक्सेप्ट केलं की पुढचे सगळे चर्चा, मुद्दे, विषय, मार्ग सगळ्या गोष्टी ह्या बंद होतात. त्यामुळे ते एक मला असं वाटतं की AIच्या संदर्भात अजून एक मोठा धोका किंवा अजून एक मोठं चॅलेंज म्हणू शकतो आपण असं आहे. मगाशी स्लो जर्नालिझम बद्दल खूप छान चर्चा झाली. मला असं वाटतं की स्लो जर्नालिझम नंतर जेव्हा इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम आलं तेव्हा फास्ट जर्नालिझम आलं आणि आता जे आहे ते सुपर फास्ट जर्नालिझम आहे आणि त्याच्यामध्ये मोडतोडी ह्या होणार कदाचित, त्या प्रोसेसचा कदाचित अविभाज्य भाग आहेत, ते वर्तुळ पूर्ण व्हावं लागेल कदाचित. आणि AI मुळे त्या मोडतोडी जास्ती होतील का, तर मला असं वाटतं की विदुलाताई जे म्हणाली की आपण जर तो बॅलन्स साधू शकलो नाही आणि आपण जर वाईजली त्याच्याकडे बघू शकलो नाही तर त्या मोडतोडी होणार.
त्या रोखता येणं आता तरी खूप अवघड वाटतं. कारण ज्या पद्धतीचा कंटेंट कन्झ्युम केला जातो, ज्या पद्धतीच्या कंटेंटला क्लिक्स मिळतात, ज्या पद्धतीच्या कंटेंट साठी सर्च होतात, म्हणजे त्याच्यावरती मी एक आर्टिकल पण लिहिलं होतं की जेव्हा हैदराबादची रेप केस झाली होती तेव्हा भारतामधून विविध प्रकारच्या पॉर्न साईट्सवरती त्या इन्सिडेंट्सचा लाईव्ह फुटेज मिळतंय का ह्याचा सर्च झाला होता प्रचंड मोठ्या प्रमाणावर. सो ह्या मोडतोडी होणार आहेत आणि ह्या गोष्टी घडणार आहेत. सो आपण आपल्या एंडला ॲज अ जर्नलिस्ट आपण काय करू शकतो, आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रोसेसेसकडे, AI कडे, त्याच्या बॅलन्स्ड वापराकडे बघू शकतो, हे चॅलेंजेस मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या समोरचे आत्ताचे प्रचंड मोठे चॅलेंजेस आहेत. कारण कितीही आपण नाकारलं तरी ॲज अ जर्नलिस्ट आपण त्या एंगेजमेंट इकॉनॉमीचा एक भाग झालेलो आहोत. आणि जेव्हा आपण एंगेजमेंट इकॉनॉमीचा भाग असतो तेव्हा सगळ्या गोष्टी ह्या डेटाशी रिलेटेड होतात. डेटा जनरेशन, डेटा कन्झम्पशन, मॅक्झिमम माणसांचे फुटप्रिंट्स, मॅक्झिमम माणसांचे डिजिटल प्रोफाईल, ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याच्या साठीची यंत्रणा आपोआप तयार होते जेव्हा आपण एंगेजमेंट इकॉनॉमीमध्ये असतो. आणि एंगेजमेंट इकॉनॉमीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये सर्क्युलर जर्नलिझम होतं, त्याच्यामध्ये अल्गोरिदम्सचं मॅनिप्युलेशन होतं, त्याच्यामध्ये आपल्याला अनेकदा मी मगाशी म्हणलं तसं की स्पीड आणि अॅक्युरेसी ह्याचा कॉन्फ्लिक्ट आपल्याला दिसतो. आणि हे सगळं टाळणं शक्य आहे का, तर हो शक्य आहे, पण ते इतकं सोपं पण नाहीये. कारण आपण एका वेगळ्या अर्थाने ते अल्गोरिदम्स आता त्या पद्धतीचे सेट झालेले आहेत. म्हणजे युट्यूबवरती जर तुम्ही गेलात तर काही गोष्टी ह्या इतक्या स्पष्ट आता दिसू लागल्यात की युट्यूबचं जे पोस्टर असतं त्याचं तुम्ही पिवळ्या रंगाचं केलं त्याच्यावरचे शब्द तर तुमची इमिजिएटली जी व्ह्यू मिळण्याची जी हे आहे ती वाढते. तेच जर लेटर्स तुम्ही येल्लोच्या ऐवजी ग्रीनमध्ये लिहिलेले असतील तर ती डाऊन होते. हे इतके अल्गोरिदम्स आता सेट होता आहेत. हेच शब्दांच्या बाबतीत आहेत की अमुक एक शब्द वापरले की लगेच तुम्हाला तिथे जी एंगेजमेंट आहे ती तुमची इम्प्रूव्ह होते. तेच तुम्ही नॉर्मलाइज दुसऱ्या पद्धतीने काही केलं की ती एंगेजमेंट व्हॅल्यू तुमची डाऊन होते. सो एंगेजमेंट इकॉनॉमीचा जर्नलिझम भाग असणं ही माझ्या दृष्टीने अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. सकाळी सुप्रियाताई बोलताना हे म्हणाल्या की पॉलिसीच्या संदर्भात काय विचार कसा केला पाहिजे आणि काय करता येईल. सो मी आजच्या ह्या माझ्या सगळ्या विवेचनामध्ये तो मुद्दा मांडणारच होते, पण एव्ही त्यांनी तो मांडला, त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की आणखीन स्ट्रॉंगली त्याच्याविषयी बोललं गेलं पाहिजे. सो काही गोष्टी ह्या पॉलिसीमध्ये आल्या ना तर ह्या सगळ्याला आळा नाही म्हणणार मी, पण त्याला एक दिशा देणं आणि एंड ग्राहक जो आहे, एंड कन्झ्युमर जो आहे, जो वाचक आहे किंवा प्रेक्षक आहे, श्रोता आहे, त्याला अवेअर करणं ही प्रोसेस खूप सोपी होईल. उदाहरणार्थ काय की लेबलिंग. जर AI जनरेटेड बातमी असेल तर त्याला लेबल आलंच पाहिजे की दिस इज AI जनरेटेड. जर फोटो AI जनरेटेड आहे, व्हिडिओ AI जनरेटेड आहे, तर तिथे ते लेबल आलं पाहिजे की दिस इज AI जनरेटेड व्हिडिओ और दिस इज AI जनरेटेड फोटो. किंवा व्हेरिफिकेशनचा टॅग आला पाहिजे की एखादी बातमी आहे तर तिथे तो टॅग आला की दिस इज अ व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन. तर मला ॲज अ वाचक, ग्राहक म्हणून हा कॉन्फिडन्स असतो की मी जे काही वाचते आहे ते व्हेरीफाईड आहे, ते कोणीतरी त्याच्यातले सगळे फॅक्ट्स चेक केलेले आहेत आणि मी ह्या इन्फॉर्मेशनवरती ट्रस्ट करू शकते, विश्वास ठेवू शकते. सो असे जे लेबलिंग आहे ना, हे लेबलिंग जर ह्याच्या पुढे इन्फॉर्मेशनला झालं तर मला हे ठरवता येईल की ओके हे AI जनरेटेड आहे, मी विश्वास ठेवायचा की नाही, हा माझा कॉल आहे. किंवा ही इमेज AI जनरेटेड आहे, ही ऍक्सेप्ट करायची की नाही ॲज अ युजर इज माय कॉल. पण आय एम इन्फॉर्म्ड टू टेक द चॉईस. मी इन्फॉर्म्ड आहे की हे AI जनरेटेड आहे किंवा ही बातमी किंवा ही इन्फॉर्मेशन, हा लेख हा व्हेरीफाईड आहे. इतपत तरी इन्फॉर्मेशन ही ग्राहकाला जर असेल ना तर ग्राहकाच्या एंडला बऱ्याच गोष्टी खूप सोप्या होतील आणि केऑस खूप कमी होईल. किंवा दुसरं एक अजून सोप्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्या म्हणजे तुम्ही आम्ही अनेकदा जेव्हा
वर्कशॉप्स करतो किंवा ह्या गोष्टी करतो तेव्हा आम्ही हे सांगतो की तुम्ही जर AI वापरून एखादं PPT बनवताय किंवा एखादी इमेज तयार करताय, तुम्ही वॉटरमार्क पण ते करू शकता. म्हणजे दरवेळेला इन्स्टिट्यूशनलाइज्ड लेबलिंग समजा पॉसिबल नसेल, तशा पॉलिसीज झालेल्या नसतील, तर हे आपण प्रोएक्टिव्हली पण करू शकतो ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी की दिस इज अ AI जनरेटेड थिंग, सो यू जस्ट लेबल इट, यू जस्ट वॉटरमार्क इट, किंवा खाली कुठेतरी आपण जर म्हटलं तर आपण आपल्या बाजूने ही रिस्पॉन्सिबिलिटी उचलतो की हे मी AI वापरून केलेलं आहे, हा मी कॅमेरा घेऊन कुठेतरी जाऊन फोटो काढलेला फोटो नाही. इतपत तरी रिस्पॉन्सिबिलिटी आपण सहज घेऊ शकतो जर आपण स्वतः पण ते टॅग करायला सुरुवात केली. आणि असे लेबल्स किंवा अशा पॉलिसीजमध्ये जर ह्या गोष्टी येत गेल्या ना हळूहळू, जसं व्हॉट्सअपनी केलं होतं की मल्टिपल टाइम्स फॉरवर्ड झाल्यानंतर तिथे लेबल यायला सुरुवात झाली की दिस कॉन्टेंट इज फॉरवर्डेड. सो हे लेबलिंग का आलं? हे लेबलिंग ह्याच्यासाठीच आलं की ते तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं असतं की हे मल्टिपल टाइम्स फॉरवर्ड झालेलं आहे, याचा अर्थ याची व्हॅल्यू काय आहे. हा लेख किंवा ही पोस्ट तुम्ही 5च वेळा फॉरवर्ड करू शकता कारण ती ऑलरेडी मल्टिपल टाइम्स वेळा झालेली आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय हे ॲज अ युजर मला समजायला सोपं जातं. त्याच्यासाठी अशा पद्धतीचं जर लेबलिंग आणि अशा पद्धतीचं टॅगिंग जर इन्फॉर्मेशनमध्ये आलं आणि ते पॉलिसी म्हणून आलं ना तर ते कंपल्सरी होईल. ते पॉलिसी म्हणून आलं नाही तर ते कंपल्सरी होणार नाही आणि मग परत एंगेजमेंट इकॉनॉमीसाठी तो ट्रैप तैयार होईल की नहीं इसको लेबल मत लगाओ, लेबल लगा तो फिर ये हो जाता है, डायवर्ट हो जाता है, व्ह्यूज कम हो जाते हैं, डोंट लेबल इट. सो प्रोएक्टिव्ह काही गोष्टी करायच्या असतात, तशाच काही गोष्टी ह्या बाय लॉ, ह्या बाय पॉलिसी म्हणून जर केल्या गेल्या तर ते कंपल्शन सगळ्यांवर येतं आणि मग त्याच्यातनं पळवाटा शोधण्याचे जे प्रयत्न होतात ते प्रयत्न होणार नाहीत. आणि AI बरोबर आपल्याला जगणं, म्हणजे मला कायम असं वाटतं की हे भांडण AIशी नाहीये, आपल्याला AI बरोबरचं सहजीवन कसं जगायचं हे शिकावं लागणार आहे. आणि ही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधले हे काही टप्पे जे मला असं वाटतं पत्रकारितेच्या अँगलनी आहेत ते आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजेत. आणि नुसते समजून नाही तर ते जास्तीत जास्त शेअर केले पाहिजेत, त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आणि मी तुला खरंच विनंती करते की पॉलिसीच्या लेवलला अशा लेबलिंग आणि टॅगिंग बद्दल जर काही ताईंशी तुला पुढे संवाद करता आला तर जरूर कर, कारण त्याची आता आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे. कारण भारत हा जगातला 2 देशांपैकी एक देश आहे ज्याच्यामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की चीन वेगळ्या पद्धतीचं इंटरनेट वापरतं, त्याच्यामुळे जगाकडे चीनचा डेटा नाहीये, त्यामुळे उरतो आपण आणि सगळ्यांचं लक्ष आपल्या डेटाकडे आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण खूप काळजीपूर्वक करणं ह्याच्या पुढच्या काळात आवश्यक आहे. थँक्यू सो मच. वेळ कमी होता त्यामुळे मी पटापट सगळं वाइंड अप केलं. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण 1-2 प्रश्न जरूर घेऊया. हो, आज हा विषय नाहीये, पण अनेक टूल्स, अनेक ट्रान्सलेशन इंजिन्स म्हणतो आम्ही त्याला, ती उपलब्ध असतात. ती तुम्ही नेटवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळतील. आजचा विषय असा आहे, आम्ही ट्रान्सलेशनमध्ये AI वापरतो का, तर हो नक्कीच वापरतो, पण त्याच्यासोबत एक मानवी संपादक तिथे बसलेला असतो आणि आमच्याकडे जी पुष्कळ ट्रान्सलेशन मेमरी क्रिएट झालेली असते ती आम्ही AIच्या टूल्सना शिकवतो. अशा प्रकारे आम्ही AIचा उपयोग ट्रान्सलेशनमध्ये करून घेतो. नमस्कार मॅम. असं म्हणतात की जसं तुम्ही सांगितलं की व्हॉट्सअपवरचा मेसेजसुद्धा खूपदा फॉरवर्ड होतो, त्यानंतर जे AI क्रिएटेड इमेजेस आहे, व्हिडिओ आहे, ते पण व्हायरल होतात. तर ते माहिती असून सुद्धा जे लोक ते व्हायरल करतात किंवा फॉरवर्ड करतात आणि त्यानंतर काही प्रतिष्ठित न्यूज चॅनलवर सुद्धा ते दाखवण्यात आले, तर यावर आपण पाहणारं प्रेक्षक म्हणून यावर आपण कसं रिॲक्ट करायला पाहिजे किंवा ते आपण कसं पचवलं पाहिजे? बरोबर आहे तुझा प्रश्न. हाच सर्क्युलर जर्नलिझम जे तू म्हणतेस ना, हीच सर्क्युलर इन्फॉर्मेशनचा ट्रॅप आहे की जिथे म्हणजे फॅक्ट नसलेली माहिती किंवा फेक माहिती ही ट्रुथ म्हणून अल्टिमेटली तुमच्या समोर येते. सो आपल्याला हे इंडिव्हिज्युअली आपण खरं तर आता फार काही करू शकत नाही. फार तर फार आपण इन्फॉर्मेशन ब्युरोला हे कळवू शकतो किंवा
जे काही सायबर क्राईमची आपली वेबसाईट आहे त्याच्यावरनं आपण काय कंप्लेंट लॉन्च करू शकतो की हे 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 आम्हाला मिळालं आणि दिस इज नॉट ट्रूथ आणि हे खूप सर्क्युलेट होतं आणि दिस इज अ फेक इन्फॉर्मेशन. पण म्हणूनच मी मगाशी जे म्हणतं की पॉलिसीमध्ये जर हे लेबलिंग आलं ना, पॉलिसीमध्ये जर या गोष्टी आल्या ना, तर मग त्याची ओनरशिप येते की समजा एखाद्या न्यूज चॅनलनी तरी पण ते दाखवलं तर त्याच्यावरती ऍक्शन घेता येते की व्हेन इट इज लेबल्ड ॲज AI तुम्ही ते ट्रूथ म्हणून नाही दाखवू शकत बिकॉज इट इज लेबल्ड, इट इज इन पॉलिसी. सो मग त्याला आपल्याला ओनरशिप कोणाला तरी देता येते. आत्ता प्रॉब्लेम काय आहे, आत्ता आपल्याला ओनरशिप कोणालाच देता येत नाही आणि कंटेंटची ओनरशिप नसणं इज अ व्हेरी डेंजरस फिनोमिना. जे आपण करतो त्याची ओनरशिप आपल्याला घेता आली पाहिजे, ती ओनरशिप कोणाला तरी देता आली पाहिजे. आत्ता काय होतंय, आत्ता ओनरशिप ह्या AIच्या सगळ्या ह्याच्यात ओनरशिप कोणीच घेत नाहीये. म्हणूनच ते पॉलिसीचे मुद्दे जे मी मांडले ना की तसं जरी निदान सुरू केलं ना तर कुठेतरी त्याला ओनरशिप देता येऊ शकेल आपल्याला. ह्याच्यात मला थोडंसं भर घालायचे, हे फक्त AIशी संबंधित नाहीये. म्हणजे गणपती सोंडेनी दूध पितो, काही विवेक काही जागेवर आहे का नाही आपला. तर म्हणजे हे साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आहे आणि मला असं वाटतं की उलट आता हा अवेअरनेस थोडा वाढायला लागलाय. आधी असं वाटायचं की काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतलं सगळं खरंच असतं, पण आता लोकांना असं वाटतं की हे व्हॉट्सअपवर आले, काय माहिती हे किती खरं आहे. मग एका बाजूने पाहिलं तर ही विश्वासार्हता किती कमी झाली आहे. किंवा ती युट्यूबवर दाखवत आहेत, न्यूज चॅनलवर दाखवत आहेत, पण टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट असं लोकांना वाटतं आहे. एका बाजूने ही विश्वासार्हता कमी झाली आहे, दुसऱ्या बाजूने लोकांना हे प्रश्न पडायला सुरुवात झालेली आहे. तर आपण निदान एवढं तरी करू शकतो. आपल्या ग्रुपवरती जे असं येतात काही जनगणमन आहे जगातलं सगळ्यात उत्तम राष्ट्रगीत म्हणून जाहीर केलंय, वा वा छान आहे, सगळ्यांनी लगेच अंगठे दाखवून पुढे फॉरवर्ड करायचं. कोणी ठरवलं? असं काय असतं का की जगात, म्हणजे हा प्रश्न तरी पडू दे ना की जगातलं सगळ्यात चांगलं राष्ट्रगीत कोण ठरवणार? कोणी ठरवलं? काय झालं? हे तुझ्यापर्यंत कशी आली ही माहिती? असं आपण निदान त्या ग्रुपवरती त्या अंगठे बहादराला आपण विचारूया तरी निदान. नाही, मला इथे काय वाटतं माहितीये का, ह्यालाच जोडून जस्ट सांगते, हे का होतं आपल्याकडे तू जे म्हणतेस ना, कारण आपण तांत्रिक शिक्षित समाज आहोत, आपण माध्यम शिक्षित समाज नाही. आणि मी अतिशय जबाबदारीने हे बोलते की इव्हन मीडियामधले सुद्धा अनेक लोक हे माध्यम शिक्षित असतात असं नाही. माध्यम शिक्षण हा ऍब्सोल्युटली वेगळा विषय आहे आणि तो पॉलिसी म्हणून, पुन्हा आज मी जास्ती पॉलिसीबद्दल बोलते कारण मला ते खूप गरजेचं वाटतं की पॉलिसी म्हणून माध्यम शिक्षण हा विषय मेनस्ट्रीममध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही चार डोकी तडफडून माध्यम शिक्षणासाठी प्रयत्न करून काही होणार नाहीये. आपला एवढा प्रचंड मोठा देश आहे, ते जर मेनस्ट्रीममध्ये आलं ना तर हे शिकवता येतं मुलांना. आम्ही हे प्रयोग करतोय शाळांमध्ये की तुम्ही इन्फॉर्मेशन व्हेरीफाय कशी करायची, फेक इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ट्विस्टेड इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तुम्हाला इन्फॉर्मेशन आल्यानंतर त्याचा तुम्ही विचार कशा पद्धतीने केला पाहिजे, हे आम्ही शाळांमध्ये जाऊन मुलांना शिकवतोय. पण शेवटी आमची शिकवण्याची स्ट्रेंथ ही एवढीशी आहे. ते जर पॉलिसीमध्ये आलं, ते जर मेनस्ट्रीममध्ये आलं तर ते जास्ती मुलांपर्यंत पोहोचेल आणि पुढच्या पिढ्या ह्या सगळ्या केऑसपासून वाचण्यास दृष्टीने ऍटलिस्ट विचार करायला सुरुवात करतील. वाचतील का नाही आय एम नॉट शुअर अबाउट इट, पण ऍटलिस्ट त्या दृष्टीने विचाराची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे माध्यम शिक्षण हा सुद्धा या सगळ्याच्या बेसला खूप महत्वाचा घटक आहे. हो 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 आता आपला जो प्रायव्हसी कायदा येतो आहे त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत, पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की इट इज अ व्हेरी डेंजरस झोन. तर आम्ही त्याच्यासाठी एक क्विक शेवटचं घेते, त्याच्यासाठी एक क्विक सोल्युशन देतो विच इज अ काय म्हणशील तू त्याला मिड वे, कारण आपण सप्लाय चेनला काही करू नाही शकत आहोत. सो आम्ही कायम असं सांगतो आमच्या ह्याच्यात की 2 ईमेल आयडी सगळ्यांकडे असतात नॉर्मली, आणि नसतील तर एक ईमेल आयडी काढा आणि एक ईमेल आयडी ज्याच्यावरती काहीही तुमचा पर्सनल डेटा नाही, तो ईमेल आयडी तुम्ही अशा ह्याला वापरा, जेणेकरून म्हणजे आता AI सोड साधं कुठलं पण ऍप्स तुला जर डाउनलोड करायचे असतील तरी पण तुम्हाला AI आपलं ईमेल शिवाय कुठलंही ऍप वापरता येत नाही. सो मेक वन ईमेल आयडी फॉर ऑल दीज फंक्शन्स,
ज्याच्यावरती तुमचा काही पर्सनल डेटा नाही. सो दॅट इज द मिडवे की जिथे तुम्ही तुमचा पर्सनल डेटा त्यातल्या त्यात सुरक्षित करू शकता. पण फ्रँकली स्पीकिंग म्हणजे 12 वर्ष मी ह्या विषयात काम करते, पर्सनल डेटा तसा पण सुरक्षित नाही. पण त्यातल्या त्यात ह्या काही छोट्या गोष्टी आहेत की ज्या करून आपण थोडासा मार्ग काढू शकतो. आता तर भारतात नाही, बाहेरची पण आपल्याकडे येत आहेत. म्हणजे तो एक आणखीनच वेगळा प्रॉब्लेम होणार आहे आपल्याकडे, कारण ती डेटा सेंटर्सचं कूलिंग इज अ बिगेस्ट चॅलेंज आपल्या समोरचं आत्ताचं, आणि मोठी डेटा सेंटर्स येत आहेत. आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण अजून प्रश्न घेत नाही आहोत. आज थँक्यू सो मच. मुक्ता मॅडम आणि विदुला मॅडम वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे सेशनसाठी आल्या, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आपल्या पुढच्या सेशनकडे वळूयात. पुढचं सत्र आहे काम करताना येणारी आव्हानं. पत्रकारितेत जेव्हा आपण काम करतो तेव्हा जी आव्हानं आपल्याला सामोरं आपल्याला जावं लागतं, ज्या आव्हानांसाठी त्याविषयीचे अनुभव कथन करण्यासाठी आपल्यासमोर येणार आहेत. यामध्ये सहभागी आहेत प्रीती सोमपुरा, स्वाती नाईक, मोहिनी जाधव आणि सुकेशिनी नाईकवाडे. मी या चौघींनाही मंचावरती येण्याची विनंती करते. आणि या चौघींसोबतच अनघा सरपोतदार मॅडम, आपलं पुढचं जे सेशन आहे कामाच्या ठिकाणी छळ आणि कायदे याबद्दलचं, तेही आपण याच सेशनमध्ये घेत आहोत. अनघा मॅडमलाही मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. मी थोडक्यात परिचय करून देते सगळ्यांचा. प्रीती सोमपुरा मॅडम ज्या आहेत त्या नेटवर्क 18ला सिनियर एडिटर आहेत. 30 वर्षांचा पत्रकारितेतला त्यांचा अनुभव आहे. 26/11च्या हल्ल्याच्या वेळेस जेव्हा कव्हरअप करायच्या होत्या न्यूज, तेव्हा सलग 62 तास त्या न्यूज कव्हर करत होत्या. त्याच्यानंतर आपल्या सहभागी आहेत स्वाती नाईक मॅडम. त्या सध्या सकाळ वृत्तसमूहापासून त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात केली. 2003 पासून आतापर्यंत झी 24 तास या न्यूज चॅनलसाठी रिपोर्टर म्हणून त्या काम करत आहेत. त्याच्यानंतर आपल्या सोबत आहेत मोहिनी जाधव. दैनिक सकाळ या वृत्तपत्रात बदलापूर, वांगणी या परिसरातील प्रतिनिधी म्हणून त्या सध्या काम बघतायत. याआधी IBN, लोकमत, दूरदर्शन, आकाशवाणी, साम मराठी या वाहिन्यांवर त्यांनी काम केलंय. आणि आपल्या चौथ्या ज्या सहभागी आहेत त्या आहेत सुकेशिनी नाईकवाडे. बीड जिल्ह्यातील एकमेव दबंग महिला पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. द हिंदूच्या HW न्यूज नेटवर्क सोबत बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्या सध्या काम बघत आहेत. आणि मागच्या 4 वर्षांपासून टाइम्स ग्रुप सोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आणि याच सोबत याच्या पुढचं जे सत्र आहे कामाच्या ठिकाणी छळ आणि कायदे, त्याबद्दल पण अनघा मॅडम आपल्याला सांगणार आहेत. आणि अनघा मॅडमची पण याच विषयात PhD झालेली आहे. आणि या सगळ्यांना बोलतं करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अलका धुपकर मॅडम, ज्येष्ठ पत्रकार अलका धुपकर मॅडम. या पुढची सूत्र मी अलका मॅडमकडे देते. धन्यवाद. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सगळ्यांना जायची घाई आहे मला माहिती आहे, पण महत्त्वाचा विषय आणि मी अजिबात बोर करणार नाही, वेळही घेणार नाही, स्ट्रेट पॉइंटला येते. सगळ्यांना जोरदार जय भीम, जय संविधान. आणि खूप तरुण मुली इथे दिसत आहेत सकाळपासून, सो आय एम रिअली हॅपी. पुढची आशा एकदम तुम्ही ताजी तरतरीत पालवी येते ना तसं वाटलंय. मी ज्येष्ठ वगैरे काही नाहीये हे सांगून सुरुवात करते. मला असं वाटतं मोहिनीपासून मी बोलायला सुरू करेन, कारण रायगडमध्ये मी जेव्हा गेले होते IBN लोकमतमध्ये असताना जेव्हा माझ्यावर हल्ला झाला होता त्या केसचा अनुभव असा होता मोहिनी की आम्ही केस लढलो, पण माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचे पुरावेच पोलिसांनी नीट जमा केले नाहीत आणि त्यामुळे आरोपी सुटून गेले. मी आणि संदीप त्यावेळी कॅमेरा पर्सन होता जो जखमी झालो आणि व्हॉटएव्हर. तर मला तुला हे विचारायचंय, बदलापूर प्रकरणामध्ये मोहिनीने जे काम केलं होतं, ज्यावेळी मुलींवर, शालेय मुलींवर अत्याचार झाला, त्याचं तिने जे एक्सप्लोजिव्ह असं रिपोर्टिंग केलं होतं आणि तिथे ती म्हणजे दट्ट अगदी तू लावून धरला होतास की उत्तरं हवी आहेत, म्हणजे अनेक राजकीय नेते पण तिथे आलेले होते, हे आम्ही बघितलं. पुढे काय झालं नेमकं? तुझ्यावर जे प्रेशर येत होतं
तर तुझी कंपनी असेल, जर तू बोलू शकत असशील, एम्प्लॉयर जे आहेत, आणि बाकी त्या सगळ्या तणावातून नेमकं पुढे काय तू करू शकलीस ॲज अ पत्रकार. आणि थोडं आपण फटाफट बोलू, कारण पुढच्या वक्त्यांना ट्रेनच्या आधी वेळ हवाय. अलका मॅडम, तुम्ही मला जो काही प्रश्न तू विचारलास मला, आणि इथे सगळेच पत्रकार महिला आहेत आणि भावी महिला पत्रकार सुद्धा आहेत, तो अनुभव खूप विचित्र होता माझ्यासाठी. कारण मी बदलापूर आणि वांगणी या परिसरात काम करत असताना सुरुवातीला एक स्थानिक पत्रकार म्हणून आणि रेग्युलर आपलं लिहिणं, बातमी करणं इथपर्यंत मर्यादित होतं. जेव्हा ते प्रकरण झालं त्यानंतर खऱ्या अर्थानं पत्रकारितेच्या आयुष्याला कलाटणी मिळाली माझ्या. कारण असा काही प्रसंग आपल्यावर ओढवेल असं काय आपल्याला माहित नसतं, पण तो ओढावल्यानंतर पुढचं काय असेल याची जाणीव आता झाली. कारण जसं तुला अनुभव आला की तुझ्या बाबतीत जे काही प्रकार घडला आणि ते पुरावेच नसल्यामुळे संबंधित व्यक्ती सुटली, तसंच माझ्याही बाबतीत झालं. काही वेगळं झालेलं नाहीये. कारण जी संबंधित व्यक्ती आहे ती एका मोठ्या पक्षातील म्हणजे शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख या पदावरती ती आहे आणि बदलापुरात तिचं खूप वर्चस्व आहे. आणि ते सगळं असताना जेव्हा त्या व्यक्तीनं माझ्या बाबतीत तसे उद्गार काढले आणि त्यानंतर मी जेव्हा मला पहिल्यांदा तर माझं रिॲक्शन असं होतं की मी रडले होते खूप. कारण असं ऐकण्याची कधी आपल्याला कुठेच सवय नसते आणि ते ऐकल्यानंतर पहिल्यांदा रडू आलं. आणि मग त्यानंतर ऑफिसशी संपर्क केला आणि त्या ठिकाणी ठाणे ब्युरो चीफ आहेत आमच्या हेमलता वाडकर, त्यांनी प्रचंड सपोर्ट केला मला या सगळ्या प्रकरणात. त्यांनी मला सांगितलं की तू गुन्हा दाखल करायचा आहे. गुन्हा दाखल करायला ज्या वेळेला मी गेले तर गुन्हा चालणार असेल तर काही जणींना, कारण औरंगाबाद मधून आलेल्या मुली आहेत, तर ज्यांना माहित नसेल, मी मुद्दाम ते सगळं सांगितलं नाही की बरोबर, इफ यू आर कम्फर्टेबल शेअर इट विथ. ओके, ऍक्च्युली झालं असं होतं की थोडक्यात, येस शुअर, 16 तारखेला मला फोन आला होता या बातमी संदर्भात आणि 16 तारखेला मला असं समजलं होतं 15 तारखेला 15 ऑगस्टला आमच्या नवीन पालिका इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं. 16 तारखेला ही घटना घडली होती. 16 तारखेला ही घटना समोर आली होती. पालक आणि त्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या मनसेच्या महिला शहराध्यक्ष आहेत संगीता चेंदवणकर, त्यांच्याकडे गेल्या होत्या. त्यांच्याकडे ती माहिती आल्यानंतर त्यांनी मला फोन करून त्यांच्या ऑफिसला बोलवलं. मी गेल्यानंतर ती छोटी मुलगी 3.5 वर्षाची, जिला चालताही येत नव्हतं कारण तिला प्रचंड वेदना होत होत्या, तिला कळत नव्हतं की तिला काय झालंय, तिला पायही टाकता येत नव्हता पुढे. तर मी जेव्हा ते सगळं प्रकार बघितला, एक महिला म्हणून त्यावेळेला प्रचंड राग होता मनामध्ये. आणि ही सगळी घटना जेव्हा समोर आली की शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडलाय, त्यानंतर शाळेतून आणि त्यानंतर पोलीस स्टेशन, हा सगळी प्रोसेस जेव्हा सुरू झाली त्यावेळेला पोलिसांचं आश्चर्य मला या बाबतीत वाटलं. कारण आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला होत्या त्यावेळेला आणि त्यांनी त्या मुलीच्या आईवडिलांना एवढं सगळं माहीत असताना पण की त्या मुलीवर अशा अशा प्रकारचा प्रसंग ओढावलाय, तरीही ही केस होऊ नये किंवा ह्या सगळ्या प्रकरणामुळे पोलीस पण कुठेतरी बदनाम होतील किंवा शहरातलं वातावरण बिघडेल, हे सगळं थांबवण्यासाठी त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पालकांना म्हटलं की कदाचित तुमची मुलगी सायकल चालवत असेल म्हणून तिला जखम झाली असेल त्या जागी. त्यावेळेला त्या आईवडिलांना खूपच जास्त राग आला. त्यांनी खूप रिॲक्ट केलं पोलीस स्टेशनला. मी बाजूलाच उभी होते. मी त्यांच्याशी बराच वेळ बोलले. मग त्यांनी मला सांगितलं हा आमच्या चौकशीचा भाग आहे, यात तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ नका. ते झाल्यानंतर जेव्हा हे प्रकरण समोर आलं, कारण त्याच दिवशी मी ठरवलं होतं की ही बातमी प्रसारित करायची. जसं लहान मुलींचं प्रकरण असल्यामुळे शाळेचं नाव किंवा मुलींचं नाव आपण प्रसारित करू शकत नाही, प्रसिद्ध करू शकत नाही, तसंच बातमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती बातमी सकाळमध्ये आली. सगळ्यात पहिली बातमी ती माझ्याकडे होती, त्यामुळे ती बातमी आल्यानंतर शहरामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर प्रत्येकाने ती शाळा कोणती आहे, कारण शाळा ही तिथल्या प्रस्थापित लोकांची शाळा आहे, तिथले सगळे ट्रस्टी प्रस्थापित आहेत, त्याच्यामुळे त्या शाळेचं खूप नाव आहे. त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे, बदलापुरातली सगळ्यात मोठी आणि शाळा ती असल्यामुळे त्या शाळेचं नाव जेव्हा चर्चेतून बाहेर आलं, कारण आम्ही तर ते नाव बाहेर काढलं नाही, काही लोकल पत्रकार आहेत त्यांनी ते नाव पुढे आणलं आणि मग शाळा समजल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. कारण शाळेचे जे प्रस्थापित आहेत ते संबंधित मोठमोठ्या पक्षाशी निगडीत लोक आहेत, त्यामुळे
ती घटना दाबण्याचा मोठा प्रयत्न सुरू झाला, पण बातमी झाल्यानंतर सगळ्या ज्या वरिष्ठ जे नेते आहेत आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की काय कारवाई होणार आहे या संदर्भात. कोणी काही उत्तरं देत नव्हतं. शेवटी जे आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलं ती 20 तारीख ठरली आंदोलनाची आणि सगळेच आंदोलनासाठी सहभागी झाले. आम्हाला जशी अपेक्षा होती म्हणजे पत्रकार म्हणून की साधारण एक 100-500 लोक येतील, पण नाही. मला असं वाटतं की झालं जे टीव्हीने अर्ध बदलापूर वेळेची मर्यादा लक्षात घेता तुला नेमकी राजकारणी काय बोलले होते परावृत्त करण्यासाठी आणि त्यानंतर पत्रकारितेचं एक्झॅक्टली. त्यामुळे आपण तुझा अनुभव त्यानंतर त्या आंदोलनाची बातमी कव्हर करताना मी जस्ट थोडा वेळ ब्रेक घेऊन मी घरी जाण्यासाठी निघाले आणि ती जी व्यक्ती आहे संबंधित ज्यांनी माझ्याबद्दल हे उद्गार काढले, शहर प्रमुख आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे, ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जात होते शाळेकडे आणि मी येत होते आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही अशा बातम्या करता पत्रकारांनो की तुमच्यामुळे हे प्रकरण वाढलेलं आहे, तुम्ही चुकीच्या बातम्या देता, तुमच्यामुळे हे प्रकरण या प्रमाणात वाढलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या पत्रकारितेवर थोडंसं निर्बंध लादले पाहिजेत, तुमच्यावर पोलिसांना सांगून तुमच्यावरतीच गुन्हे दाखल करायला पाहिजेत. तर मी त्यांना म्हटलं सरकार तुमची आहे, तुम्ही सांगू शकता पोलिसांना आमच्यावरती गुन्हे दाखल करायला, तुम्ही तसं सांगा. मग ते आणखीनच चिडले आणि मग ते म्हणाले की तू इतक्या लावून ती बातमी धरतेस जसं काय तुझ्यावर बलात्कार झालाय. तर ती गोष्ट जेव्हा त्यांच्या तोंडातून निघाली त्यावेळेला मला रडू कोसळलं. मी त्यांच्याशी भांडले पण त्याच अवस्थेत. पण त्यानंतर मी ऑफिसला फोन केल्यानंतर मला सांगण्यात आलं की गुन्हा दाखल करायचा आहे. गुन्हा दाखल करायला मी पोलीस स्टेशनला पोहोचण्याआधी संबंधित व्यक्ती पोलीस स्टेशनला पोहोचली होती माझ्यावर गुन्हा दाखल करायला आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे जी मुलं होती त्या आंदोलनात ज्यांनी लोकांकडून मार खाल्ला होता, ते व्हिडिओ पण व्हायरल आहेत, त्या मुलांना घेऊन ती व्यक्ती तिथे आली होती आणि त्या मुलांना सांगण्यात आलं होतं की मोहिनी जाधवने तुम्हाला मारलंय असं सांगायचंय. त्या मुलांच्या बाजूला मी इथे बसलीये, ती मुलं इथे बसली आहेत. पोलीस त्यांना विचारतायत काय झालं, तर ते म्हणाले की आम्हाला मारलं. तर त्या पोलिसांनी विचारलं कोणी मारलं, तर त्या म्हणाल्या की पत्रकार आहेत मोहिनी जाधव म्हणून त्यांनी मारलं. मी इथे बसले आणि ती मुलं इथे बसली आहेत. मी त्यांना विचारलं मग मी कोण आहे, तर मला म्हणतात तुम्ही नाही माहित मला कोण, पण त्या मोहिनी जाधव यांनी मारलंय. हे झाल्यानंतर मग आमच्या हेमलता वाडकर आणि आमचे सगळेच वरिष्ठ बदलापुरात आले. त्याच्यानंतर राहुल गडपाले आमचे संपादक, त्यांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. निलेश खरे सर त्यांनी तिकडून फोनवरून संपर्क केला. संपूर्ण टीम ठाण्याची बदलापुरात आल्यानंतर मॅडम स्वतः त्या शहर प्रमुखांना बोलल्या की निदान त्या मुलांना शिकवायचं जरी होतं किंवा तिचा फोटो तरी दाखवायचा होता तुम्ही, जर तुम्ही असं काही ओळख परेडची प्रोसेस नसेल म्हणून. आणि पत्रकारिता करत असताना ग्राउंडवर काय काय चॅलेंजेस येतात ते तू जगलीस. मोहिनी त्या काळातलं एक फेमस नाव बनलेली होती. संपूर्ण बदलापूर प्रकरण आम्ही कव्हर करत होतो आणि जे प्रेशर तू झेललंस त्याबद्दल पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि कौतुक. कारण इट वॉजंट इझी मुवमेंट टू फेस. म्हणजे जॉय सेलिब्रेशनच्या पलीकडे ती एक दुःखाची आणि असं सगळं लागलेलं होतं आपल्याला. बट वेळ मिळाला तर जरूर मोहिनी परत येऊ तुझ्याकडे. प्रीती तुला मला विचारायचं आहे की येस हा घेऊ शकतेस माझं झाल्यावर प्रश्न. पण मोहिनी सारखाच एक केस झालं होतं आझाद मैदानमध्ये. जेव्हा जे आरक्षणाचं ते आंदोलन सुरू होतं तेव्हा 2-3 महिलांसोबत असंच प्रकरण झालं होतं. त्यांच्या पण तिकडे एक्सप्लॉयटेशन झालं होतं, पण नंतर काहीच नाही झालं. पोलीसची कारवाई नाही झाली, ऑफिसने सपोर्ट नाही केलं ती मुलगीनं. तसं नेहमी होते आपल्या फील्डमध्ये. मला ऑफिसने खूप सपोर्ट केला. येस ऑफिसने सपोर्ट केला म्हणून मी आतापर्यंत केस लढते आहे. करेक्ट. सो प्रीती मला हे विचारायचं होतं की आपण म्हणजे बदलापूरचं बघितलं पण तुझा अनुभव बघितला तर अफगाणिस्तान, इस्रायल आणि आफ्रिकन कंट्रीज असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्लस इथलं दहशतवादी हल्ला असेल मुंबईवर झालेला, ह्या सगळ्या कव्हरेजचा अनुभव करत असताना जो आज सकाळी एक चर्चेचा विषय होता तिथे पुन्हा मी एकदा जाईन की महिला पत्रकार असल्यामुळे काही कामाची जी चॅलेंजेस होती, आव्हानं होती, जो आपला आजचा विषय आहे, ती कधी जाणवली का सोपा होता हा सगळा प्रवास म्हणजे लोकल ते ग्लोबल पत्रकारिता करणं? जेव्हा मी पत्रकारितामध्ये आली 95 मध्ये तेव्हाच्या पत्रकारिता फार वेगळं होतं. न्यूज मीडिया जास्त होता. नंतर मी 99 मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आली आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जे प्रवास आहे ते फार कठीण होता, नवीन होता माझ्यासाठी. और इसमें एक इंसिडेंट मैं बताना चाहूँगी कश्मीर का. 98 की बात है जब कश्मीर में टेररिज्म बहुत पीक पे था और उस वक्त मैं LOC पे कवरेज के लिए गई थी
और वहां पर मुझे वॉशरूम चाहिए था। तो वहां पर एक आर्मी के मेजर को कहा कि मुझे वॉशरूम जाना है, तो वो चेहरा मैं ऐसे ही देखने लगे मेरे सामने। सो ही वॉज ऑल्सो शॉक्ड कि मैं ऐसा कहूंगी कि मुझे वॉशरूम जाना है। तो उन्होंने वहां कहा कि वहां वॉशरूम है, आप वहां जाओ। मैं गई तो वो जेंट्स टॉयलेट था। सो आई वॉज शॉक्ड कि जेंट्स टॉयलेट कैसे मैं यूज कर सकती हूँ, और वहां पर एलओसी है, एलओसी में आप खुले में भी नहीं जा सकते। फिर मैंने कहा ये तो जेंट्स टॉयलेट है। तब उन्होंने कहा कि मैडम आर्मी में एलओसी पे तो कोई विमेन को अभी तक डिप्लॉयमेंट ही नहीं हुआ है, तभी तक हमने कभी कोई विमेन टॉयलेट ही नहीं बनाया है। तो ये जो चैलेंजेस है ना वो बहुत आती है। जैसे कि 26/11 के टाइम पे भी 4 दिन तक आप कंटिन्यूस ताज होटल के बाहर खड़े हो, रिपोर्टिंग कर रहे हो, कंटिन्यूस आपका लाइव चालू है, वहां से बॉम्बार्डिंग हो रही है, आपको समझ में नहीं आ रहा है कि क्या चल रहा है, आपको समझ में नहीं आ रहा है कि आप वॉशरूम जाए तो कहाँ जाए। और उसके बाद सबसे बड़ी चैलेंज जो सामने आई थी वो कोविड के टाइम पे। कोविड में तो कोई अननोन व्यक्ति भी आपको अपने घर में अलाउड नहीं करता था, सब कुछ बंद था, आपके ऑफिस में आपको अलाउड नहीं थे क्योंकि आप बाहर रिपोर्टिंग करते हो, तो आपको ऑफिस में भी अलाउड नहीं करते थे। तो कोविड के टाइम पे सबसे ज्यादा फेस जो करना पड़ा वो कोविड के टाइम पे करना पड़ा, क्योंकि वो पीरियड ही ऐसा था लॉकडाउन का कि जहां पर 2 फ्रेंड भी मिल रहे हैं तो ऐसे डिस्टेंस रख के बात करें, आप किसी का टिफिन भी शेयर नहीं करते थे उस वक्त। तो मुझे लगता है कोविड ने जो है ना हमको बहुत कुछ समझाया भी, सिखाया भी। और जे लोक मुंबईत नवीन आहेत त्यांच्या माहितीसाठी राईट टू पी नावाने तुम्ही गुगल करून बघा। कोरोमध्ये ज्या बऱ्याच जणांना माहित असेल आणि नसेल तर आपल्याला ज्यावेळी असं बाथरूमला जाण्यासाठी जागा मिळत नाही, हे पत्रकारिता करताना जे चॅलेंज येतं हे कॉमन महिलांना पण येतंय। आणि राईट टू पी ची मुवमेंट मुंबईमध्ये सुरूच आहे, ती भारतभर पसरावी अशी आशा करूया, किंवा पसरू नये, कमी व्हावी आणि ह्या वॉशरूमचा प्रॉब्लेम सुटावा, या दोन्ही आशा करू। आणि क्विक प्रीती, दुसरा प्रश्न जो होता की हे तर प्रश्न आहेत म्हणजे महिला म्हणून पब्लिक स्पेसमध्ये वागणं, पण पत्रकारिता करताना काय अनुभव किंवा आव्हानं वाटली? मला असं वाटते की महिलांसाठी एस्पेशली इन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जेव्हा नॅशनल चॅनलमध्ये तुम्ही काम करतात तेव्हा मला वाटतं फार 1% एडिटर आहे, हार्डली 1%. त्याच्यापेक्षा मला नाही वाटत की मी कोणाला नाव आतापर्यंत ऐकलेलं आहे, कोणीच नाही. जे फिमेल एडिटर फार कमी आहे आणि मुंबईमध्ये तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणीच नाही आहे. ते फार एक गंभीर विषय आहे. आणि तुला असं वाटतं सतत एक मेल डॉमिनेटेड स्पेसमध्ये काम करणं तिथे चॅलेंज असतं, आपल्याला रोज एक मोठं चॅलेंज बनतं असं? हां, कारण जे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे आहे ते मला वाटतं की 60% to 70% नॅशनल मीडियामध्ये इट्स अ मेन डॉमिनेटेड फील्ड. आणि त्यामध्ये फिमेल जे आहे ते आपल्याला एव्हरीडे संघर्ष आपण करतो. हर रोज आपको संघर्ष करना पड़ता है हर एक स्टोरी को लेकर आपके एडिटर तक समझाने के लिए, क्योंकि एडिटर भी जो है आपका वो मेल है. आप उनको समझा भी सकते हो तो ये होता है कि आप उसको कैसे समझाएं, क्योंकि ना ही आप एडिटर के साथ रात को दारू पीने बैठते हो, ना ही आप एडिटर के साथ में कोई गप्पे लगाते हो. जो मेल रिपोर्टर कर सकता है वो हम लोग नहीं कर सकते. और ये भी होता है कि जब आप किसी जैसे आप प्रमोशन आता है तो लोग ये भी कहते हैं अरे वो जो फीमेल जर्नलिस्ट है ना वो एडिटर की बहुत क्लोज है इसलिए उसको इतना प्रमोशन मिला, हमको इतना नहीं मिला. अरे आप क्रेडिट पे हमारे साथ लड़ो ना कि हमने कौन सी स्टोरी की है, हमने कौन सी इन्वेस्टिगेटिव स्टोरीज की है. आप ऐसे क्यों ऐसे बोल सकते हो? तो मुझे लगता है यहाँ बैठी हुई हर फीमेल जर्नलिस्ट रोज ये फेस करती है ऑफिस में. येस, अँड ओव्हरकमिंग दॅट इज अ चॅलेंज अँड अ टॅबू विच आपण सगळ्यांनी तो ऑलरेडी ओव्हरकम केलाय म्हणून आपण इथे आहोत. स्वाती आहे आपल्यासोबत, नवी मुंबईमधलं एक महत्वाचं नाव आहे. आणि नवी मुंबईमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मला आठवतंय RR पाटील त्यावेळी गृहमंत्री होते आणि मी बेळगाव तरुण भारतसाठी त्यावेळी विधान परिषद आणि म्हणजे विधान भवन कव्हर करत होते. आणि सगळा डान्स बारचा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राने बघितला, तो कव्हर केलेला होता ॲज अ रिपोर्टर मी. स्वाती, त्या काळात डान्स बारचा प्रश्न संपूर्ण तुझ्या भागामध्ये गाजत होता, त्याला धरून एक गुंडगिरी गाजत होती, त्याला तू फेस केलेलं होतं. त्यानंतर घणसोलीमध्ये झालेली दंगल असेल, असे असंख्य प्रश्न आहेत जेव्हा स्थानिक पातळीवर एक प्रकारच्या गुंडगिरीचा सामना एकीकडे करायचा, दुसरीकडे आपण जे बोलतोय महिला म्हणून आपले कळवळीने असलेले संवेदनशील विषय लावून धरायचे, आणि तिसरं स्वतःची सेफ्टी.
ही तारंबळ सर्कस कशी सांभाळलीस? नक्कीच. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी न्यूजपेपरमधून सुरुवात केली होती आणि लोकसत्तानंतर सकाळ 3.5 वर्ष छान चाललं होतं माझं. मला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जे संपादक होते त्यांनी वाव दिला होता की तू ऑल ओव्हर कव्हरेज दे म्हणून, आणि त्या दृष्टीतून मी झी 24 तासला सिलेक्ट झाली. आणि त्यानंतरच खरी कसरत माझी सुरू झाली, कारण प्रिंट मीडियामधून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेल्यानंतरची जी धावपळ असते, फर्स्ट ब्रेकिंग आणि ते फर्स्ट शॉर्ट्स पोहोचवण्याची जी त्यावेळची कसरत होती, म्हणजे तेव्हा ओबी लागायची, कॅसेट घेऊन आम्ही धावायचो म्हणजे पहिलं. आणि त्यामध्ये मुलगी म्हणून नवी मुंबईमध्ये मी एकटीच होते इलेक्ट्रॉनिकमध्ये, आणि सगळे पुरुष, त्याच्यामध्ये पण मुलगी म्हणून मी पाठी पडू नये म्हणून मला खूप कष्ट घ्यावे लागले की नाही बाबा, मी जर मुलगी म्हणून कमी पडली तर आज कुठेतरी मी शिक्षण घेतले, माझ्या आई वडिलांनी मला जे शिक्षण दिलंय ते कुठे कमी करता कामा नये. आणि अशा सुरुवात माझी जी झाली होती ती तुर्भे डान्स बारच्या ह्याच्यातून झाली होती. असंख्य माझ्या सिरीज सुरू असायच्या त्यावेळेला, रोजच्या बातम्या असायच्या, रोजचे लोकांचे फोन्स असायचे. तेव्हा मी एकदमच नवीन होती. परंतु जेव्हा RR पाटलांनी तो निर्णय घेतला त्यानंतर खरोखर लोकांनी ती तेव्हा ॲप्रिशिएट केलं होतं. आणि त्यावेळेच्या त्या बातम्यांमुळे मला वाटतं त्या बातम्या विधान परिषदेमध्ये वाचल्या गेल्या होत्या. या सगळ्याचं तेव्हा खूप छान वाटलं होतं. जे श्रम घेतले होते, जरी कोणी धमकी दिली असेल, स्थानिक असतील किंवा कोणी, तरी पण त्या गोष्टींना न घाबरता आपण पुढे गेले, ते बळ मला तिकडनं मिळालं होतं. घनसोली राईट्समध्ये अचानक झालेली ही दंगल होती, कोणाच्या कुठे ध्यानीमध्ये होती. दंगल होऊन 2 तास झाल्यानंतर सगळ्यांना कळायला लागला की ते दंगल झालीये. लोक अक्षरशः बॅगा घेऊन घरं रिकामी तशीच सोडून पळत होती. हे दृश्य मी तेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं. आणि मी ज्या राईटमध्ये घुसलो त्याला सगळीकडनं फक्त दगडं येत होती. तेव्हा पण मी प्रिंटलाच होती, त्याच्यामुळे त्या रिपोर्टिंगचा अनुभव खूप कामी आला. आयुष्याची जी शिदोरी म्हणतो आपण लोकांचं, आणि लोकांनी मॉबने पत्रकार म्हणून ओळख झाली होती, त्यामुळे लोक अशी मॉबने म्हणजे ज्यांना गोळ्या लागल्यात ते पण आमच्या ओळखीचेच होते. ते देखील आम्हाला गोळ्या लागल्यात, आम्हाला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि जो काय प्रकल्पग्रस्त किंवा स्थानिकांचा जो भूमिपुत्रांचा आक्रोश होता तो आम्ही जवळपास 8 दिवस अनुभवला. आम्हाला ग्रामस्थांनी देखील बंदी घातली होती, गावात येणे जाण्यासाठी हे होतं. पण शेवटी पोलिसांनी पत्रकारांच्या मदतीनेच तो जो घनसोली राईट्स होती ती शांत करण्याचा पूर्णपणे म्हणजे सहयोग घेतला होता आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. हे एक झाले. पण त्याच्यानंतर माझा तो एक किस्सा असा आहे की दिघामध्ये इलिगलच्या इमारतींचा प्रश्न समोर आला आणि कोणीतरी ॲक्टिव्हिस्ट होते, पत्रकारच होते, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि डायरेक्ट त्या 70 इमारती तोडण्याची परमिशन दिली. आणि त्यावेळेला ते कव्हरेज करताना पण आम्ही जवळपास 8 ते 10 दिवस तिथे लोकांसाठी सर्वाइव्ह होतो. आमचे चेहरे हे लोकांसाठी होते समोर की हे कव्हर करायला येतात. मुंबईची टीम यायची आणि आम्ही स्थानिक म्हणून तिथे असायचो. असं असताना देखील सकाळच्या वेळेचं वातावरण खूप शांतपणे आमचं एक सेशन झालं की घरं खाली करतायत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण पोहोचवल्या गेल्या, त्या लाईव्ह टेलिकास्ट पण सगळं झालं. असं असताना मला ऑफिसमधून फोन आला दुपारी 2च्या सुमारास की अरे आपल्याला एरियल व्ह्यू हवाय, तू कुठल्या तरी इमारतीवर चढ. आता तिकडे सगळ्याच इमारती इल्लिगल होत्या आणि जो दिघाचा भाग होता तो प्रचंड मोठा होता, 70 इमारतींचा भाग होता. मी सकाळी ज्या इमारतींच्या एरियामध्ये कव्हरेज केलं तिकडे मला कोणीच असं अपोज केलं नाही किंवा हे केलं नाही की तुम्ही जा इकडनं, तुमच्यामुळे आमच्या घरं तुटतायत किंवा काय, असं काय कोणीच अपोज केलं नव्हतं. नंतर मग त्या एरियल व्ह्यू घेण्यासाठी मी एका इमारतीवर चढलो आणि माझा कॅमेरा पर्सन संदीप होता, तोही चढला. पण त्याला मी आतमध्ये जेव्हा गल्लीत घुसली तेव्हा मी त्याला म्हणाली अरे थोडंसं ना वातावरण वेगळं वाटतं, पण थांबूया का, पोलीस जेवायला गेलेले. आणि तेव्हा त्याच दरम्यान पोलीस देखील जेवायला सगळे असे पांगले होते. तर त्यावेळेला तो म्हणाला की नाही मॅडम आपण सकाळपासून आहोत, आपल्याला कोण अक्षरशः अडवेल. म्हटलं ठीक आहे चल. मी त्याच्या पाठीमागे शिरली, आतमध्ये शिरली आणि आम्ही टेरिसवर गेलो, 8व्या मजल्यावरती गेलो. 7 मजल्याची इमारत होती. आम्ही कॅमेरा शूटिंग सुरू केले आणि खालून दगड येण्यास सुरुवात झाली अक्षरशः. म्हणजे हे माझ्या स्वप्नातही नव्हतं की असं काही प्रकार घडेल. त्यावेळेला मग अक्षरशः दगड समोर यायला लागली. तर मी त्याला म्हणाली की चल आपण कुठेतरी हे घेऊया. तर त्या इमारतीला ना दरवाजा नव्हता टेरिसला, त्याच्यामुळे मला तो बंद नाही करता आला, कारण आम्हाला सेफ जागा शोधायची होती. आणि तेवढंच आम्ही खाली उतरायला लागलो तर आम्हाला वरूनच खालून दिसलं की जिन्यावरून खूप मोठा मॉब अरे पकडा मारा असं करत धावत येतो. मी म्हटलं आता
त्याला मी म्हणाले अरे एक काम कर, तो कॅमेरा आहे तो तसाच चालू ठेव, पण तो काढ. आणि तो ट्रायपॉड आम्ही तिथेच टाकला आणि म्हटलं आता चल. आणि आम्ही घराचे दरवाजे उघडतो, त्या इमारतीमध्ये लोक राहत होती की आम्हाला आत घ्या, आम्हाला आत घ्या. आम्हाला कोणीच आत घ्यायला तयार नव्हतं. शेवटी एक दरवाजा मला उघडा दिसला, मी त्याला घेऊन जे धावली त्या घरामध्ये घुसली आणि तिला मी ढकलली. ती ज्या बाई होत्या त्यांना म्हणलं प्लीज आम्हाला तुम्ही सांगू नका इकडे आम्ही आहोत, मी पोलीस बोलवते, मला तेवढा चान्स द्या. तर त्या बाईने तेव्हा दरवाजा लावला, पण तिचा तो दरवाजा होता तो ग्रिलचा होता. त्या अर्ध्या ग्रिलमधून ही बाई बघत बसली. तिला म्हणाली आप पुरा दरवाजा लगा लो, बंद राजा. नाही. मग मी तोपर्यंत डीसीपींना फोन लावला तात्काळ की होतं. सर म्हणाले हां मी पाठवतो, तुम्ही कुठे आहात. आता इमारतीमध्ये घुसलो तर खरं एरिया तर तिकडचे. आता मी त्यांना सांगितलं, त्यांनी हो म्हटलं आणि त्यांनी फोन ठेवला. मी म्हटलं आपल्याला पोलीस मदत येईल आणि त्याच्यामुळे आम्ही पटापट म्हणजे रिलॅक्स झालो. पण त्या जो मॉब आला होता जवळपास 60 ते 70 जणांचा मॉब होता, त्यांनी ते शोधून काढलं. आणि तोपर्यंत मग मी ऑफिसला फोन लावण्याचं मला सुचलं की मला ऑफिसलाही कळवलं पाहिजे की आम्ही याच्यामध्ये घुसलो. आणि तोपर्यंत त्यांनी दरवाजा तोडून ते आमच्यापर्यंत पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर सर्वात पहिला माझं काम होतं ॲज अ रिपोर्टर म्हणून मला कॅमेरा पर्सनला आणि आमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला प्रोटेक्ट करणं. तर मी पहिला कॅमेरा खाली ठेवून दिला होता बेडखाली आणि त्यांना सांगितलं की आम्ही काही करत नाही आहोत, आम्ही इथे शांत उभे आहोत, तुम्हाला काय बोलायचं आपण शब्दाने बोलू. नाही तुम्ही बाहेर चला, तुमच्यामुळेच आमच्या घरं तुटतायत आणि तुम्ही रडलेले चेहरे दाखवताय असं वगैरे वगैरे. त्यांचा उद्रेक होता, त्यांचा उद्रेक हा साहजिक होता. त्या जो हे होता मॉब होता त्याच्याशी मी डील करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांचं एकच म्हणणं होतं ही बाई आहे, हिला सोडा, त्याला पकडा. तर मी म्हणले नाही थांबा, माझं ऐका. आणि मराठीच बऱ्यापैकी होते, मराठी भाषिक होते, माझं ऐका. मग त्यांनी काय केलं की ही काय बाजूला हटत नाही, मला काय ते हात लावू शकत नव्हतं त्यावेळेला. त्यांनी घेतली पक्कड, घरातली जी सामान असं होतं ते सगळं मारायला सुरुवात केली. मी कराटे ब्लॅक बेल्ट असल्यामुळे मी बऱ्यापैकी प्रोटेक्ट करत होती त्याला पण आणि मला पण. आणि तोही प्रोटेक्ट करत होता की थांबा, मॅडमना पण हात लावणार. तोही म्हणत होता मॅडमना हात नका लावू, आम्ही हे करतो. असं करेपर्यंत आम्हाला दोघांनाही इजा झाल्या होत्या. म्हणजे मला अक्षरशः मग तो माझा हातात जो बूम होता, ज्या बूमने मी प्रोटेक्ट करत होते, तो बूमच कोणीतरी खेचला. त्या एवढ्या 30 जणांच्या मॉबमध्ये मला ते समजलं नाही कोणी खेचला, तो माझ्या डोक्यातच घातला. त्या माझ्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं. तेही करत असताना माझ्या कॅमेरामॅनला खेचलं. ते करत असताना मग परत मी त्यांना म्हणाले बघा तुम्हाला खूप महागात पडेल, आम्ही तुमचं फक्त जे होतंय ते दाखवते, तुमचा राग आम्हाला मारल्यामुळे तुमची घरं जर तुटणार थांबणार असतील तर मग जीवे ठार मारा. असं म्हटल्यानंतर मग तो मॉब आहे तो चला बाईला हात लावू नका असं करून तो मॉब निघून गेला. केसमध्ये शिक्षा झाली का? नाही. अर्ध्या तास झाला तरी पोलिसांना आम्हाला शोधता आलं नाही. आम्ही तिथेच जखमी होऊन तिथेच होतो. म्हणजे तोपर्यंत एक होतं की चॅनलमध्ये माझा फोनो सतत सरांनी घेतला होता की काय चालू आहे तिकडे. स्वाती, तू मॉबशी खूप नीट पद्धतीने डील करू शकलीस, ते तुला स्किल होतं. इथे ज्या नवीन मुली आहेत त्यांना मला एवढं सांगायचं की मॉबशी कसं डील करायचं हे एक स्किल असतं. असे असंख्य प्रसंग वेगवेगळे येतात. म्हणजे आमच्या काही मैत्रिणी आहेत ते कुठे अंधश्रद्धेचं काहीतरी बिंग फोडलं तेव्हा कोणीतरी चालून आलं, शाळेचं काही केलं तेव्हा मॉब येतो, कोणीही तुमच्यावर आरोप करतात जातीवाचक शब्द वापरलायत असे चुकीचे स्वार्थासाठी पण हे आरोप होतात. खऱ्या अॅट्रॉसिटी कोणी दाखवत नाही पण हे आरोप करणारे राजकारणी येतात. तर मॉबशी कसं डील करायचं त्याच्यासाठी सेल्फ सुरक्षेची वेगवेगळी मॉड्यूल्स आणि ट्रेनिंग्स असतात. लोकल ते इंटरनॅशनल न्यूज ऑर्गनायझेशन्सनी डेव्हलप केलेली आहेत. इन्क्लुडिंग तुम्ही बॅग कशी लावायची फील्डवर जाताना, असं गळ्याभोवती ओढणी वगैरे नाही घ्यायची, इथपासूनची ही ट्रेनिंग आहे ती तुम्ही शिकून घ्या, ज्याचा तुम्हालाही उपयोग होईल असं या निमित्ताने मला वाटतं. आणि खूप इंटरेस्टिंगली तू सांगितलं स्वाती हे सगळं. पण वेळेची मर्यादा लक्षात घेता सुकेशिनी आपल्या सोबत एक टीचर पत्रकार आहे, म्हणजे ती वेगळ्या विषयाची टीचर आणि पत्रकार असं तिचं काम आहे. सुकेशिनी, तुझ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड हा आता अनुराग कश्यप मूवी काढणार आहे का बीड बद्दल असं बाहेर बोललं जातंय. इतका त्याचा बीडचा क्राईम पॅटर्न हा महाराष्ट्रात गाजतोय. अत्यंत अनफॉर्च्युनेट आहे कारण वेगवेगळ्या पद्धतीने विकास निर्देशांकामध्ये खालच्या पातळीवर असलेला महाराष्ट्रातला हा एक महत्वाचा जिल्हा आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून त्याला एक ओळख मिळालेली आहे. तर अशा जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण सर्व तऱ्हेच्या अत्यंत तीव्र झालेलं आहे. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सुटत नाहीयेत. बालमजुरी असेल,
बालविवाह असेल हे प्रश्न आहेत, स्त्री भ्रूण हत्या किंवा जेंडर बेस्ड व्हायलन्सचे प्रश्न आहेत. आणि तिथे तुझ्यासारखी पत्रकार, तू तुझ्या ओळखीतलीच दबंग पत्रकार आहेस, तर हा काय दबंगपणा तुला करावा लागतो तिथे? मुळामध्ये खरं तर मी ज्या घरात वाढली तर ते इक्वल आहे माझं घर, म्हणजे स्त्री पुरुष समानता आहे माझ्या घरामध्ये. वडील मिलिटरीवाले राहिलेले आहेत, आई शिक्षक राहिलेली आहे प्राथमिक, आणि घरामध्ये डिसिप्लिनचं वातावरण राहिलेलं आहे आणि इक्वलिटी जे घरात असेल त्याने ते सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे अशा वातावरणात राहिलं तर मला मुलगा आणि मुलगीमध्ये कधी भेद वाढलाच नाही. म्हणजे फक्त एवढं वाटत राहिलं की तेही माणसं आहेत आणि आपण माणूस आहोत. म्हणजे स्त्री पुरुषाचा मला कधी हा भेद चालला नाही आणि आजही कधी वाटत नाही. मग मला पूर्वीपासूनच क्रेज होता पत्रकारितेमध्ये, पण मी घरातली मोठी असल्यामुळं मला पत्रकारिता करू दिली नाही, कारण की मी लहानपणापासूनच अशी स्ट्रॉंग होती. म्हणजे मला एक टॉम बॉय सारखं मला समजायचे, म्हणजे मुलगा म्हणूनच. मुलगी जन्माला चुकून आली म्हणायची मला, तू मुलगाच आहे. म्हणजे सराउंडिंगचे जे लोक आहेत ना, तर ते म्हणायचे की तू चुकून जन्माला आलीस, ऍक्च्युअली तू घरातला मुलगाच आहेस मोठा. याच्या पुढे त्यांना सांग की मी मुलगीच आहे आणि मी अशीच आहे. नाही, आपण सांगायला पण शिकलं पाहिजे. ते सांगते ना पुढे मी आता. आणि मग त्या पद्धतीनेच सगळ्या गोष्टी झाल्या. शिक्षण झालं माझं, आणि मला पहिल्यांदा मी जेव्हा बारामतीला बीएड करायला होते, मी 2 मिनिटात बारामतीला बीएड करायला होते तेव्हा मी ऍज अ PSI म्हणून निवडल्या गेली होती पहिल्यांदा. आणि तेव्हा मला सांगितलं नाही, कारण की ते क्षेत्र त्यांना नको होतं माझ्या घरच्या लोकांना. म्हणजे बोल्ड क्षेत्र त्यांना अजिबात नकोच होते, स्ट्रॉंगवाले. आणि घरी आल्यानंतर मला कळलं की तुझं हे लेटर आलेलं आहे, तुला जॉईन करायचं होतं, पण आमची इच्छा आहे की तू शिक्षकच व्हायला पाहिजे. मग कसं असतं ना की जेव्हा मोठं असतं घरातलं तेव्हा सगळ्या गोष्टीवरचं आपल्याला सोडावं लागतं पाणी. UPSC मध्ये पण मला करिअर करायचं होतं. मी मुंबईला आली होती, काही 6 महिने मेन दिलं होतं, पण ज्या अर्थी ते मला करू देत नव्हते त्या अर्थी मी पुढे सोडून दिला त्या विषय, आणि मग मी शिक्षक म्हणून लागली. माध्यमिकला 10 वर्ष मुख्याध्यापक म्हणून राहिली. पण तिथेही जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये शिकत होती मुलांसोबत, त्यांच्याकडनं बरेच प्रश्न येत होते ज्याला कधीच वाचा फोडल्या जात नव्हत्या. मला तर माझ्या अंगातला जो पत्रकाराचा गुण होता तो बाहेर उफळून येत असायचा. पण मग काही कारणास्तव मी त्या ठिकाणी देखील माझ्या सहकार्यांना मी मदत केली आणि ती शाळा उडवून टाकली. अक्षरशः शाळा उडवली मी. कुणी असं करत नाही, पण मी केलं ते. उडवली म्हणजे काय की त्या ठिकाणी जे संस्थाचालक होते तर संस्थाचालकाला असं होतं की नवीन लोकांना भरती करायची, जुन्यांना डावलून टाकायचं. मग त्यांची इतकी लालसा वाढली की 30 लाखापर्यंत ते लोक आले. आणि मग ज्या लोकांनी तिथं पैसे भरून जॉब लागले होते, मग त्यांचं करिअर काय, त्यांचं भविष्य काय, त्यांनी इतकं स्वप्न पाहिलेले असतात आणि त्यांना डावलायचा त्यांना अधिकार नव्हता. तर मग अशा वेळेला मी मुख्याध्यापक होते शाळेवरती, आणि माझ्या हातात होत्या गोष्टी त्या लोकांना बाहेर न निघू देणं. मग मी त्यांना सपोर्ट केला म्हणून त्या गोष्टी आमच्यावरती पण आल्या. तर मग अशा वेळेला जनरली लोक काय करतात की शिक्षकांचं गेलं जाऊ द्या म्हणतात, आपलं सेफ आहे. पण मी तशा गोष्टी नाही केल्या. मी त्यांना प्रोटेस्ट केलं आणि अक्षरशः शाळेच्या विरोधामध्ये जाऊन फाईल दाखल केल्या, केस दाखल झाल्या, सुप्रीम हायकोर्टापर्यंत गेला आणि हायकोर्टचा निर्णय आला की तो शाळा जी आहे ती बंद करायचा आदेश आले. उडवली म्हणजे डेमोक्रेटिक पद्धतीने लढा दिला. तिची भाषा आपण समजून घेऊया, नाहीतर गैरसमज करू. नाही, वेळेचा अभाव आहे म्हणून मी शॉर्टकटमध्ये बोलायचा प्रयत्न करते. डीपमध्ये मला भरपूर बोलायला आवडतं, म्हणजे मी बोलकीच आहे तसं तर. पण मग त्या पद्धतीने ती शाळाचे 2 युनिट उडवून टाकले, आम्ही बंद करून टाकले. आणि त्यानुसार मग लोकांना कळायला लागलं की ह्या चुकीच्या गोष्टी झाल्या होत्या आणि ह्याने असं केलं. आणि मग सगळ्यांना कळलं की बाबा कुणी स्वार्थी असतं, पण ही पहिली व्यक्ती आहे जी महिला की ज्याला आपण कधी सहकार्य केले नाही, आणि आपण तिला एक महिला आपली कुणी तिथे बॉस आली मुख्याध्यापक म्हणून, आणि तिला आपण कधी सहकार्य केले नाही. तिने आपल्यावर विश्वास ठेवून तिने स्वतःची नोकरी पणाला लावली. अशा पद्धतीने आम्ही बऱ्याचशा गोष्टीच्या मी बाहेर काढल्या. आणि त्याच्यानंतर तू एन्व्हायरमेंट सारख्या विषयांमध्ये पण अत्यंत काय म्हणू हार्डकोर पद्धतीने जर्नलिझम करतेस. ते बाई माणूससाठी असेल किंवा तुझं एकूण, तर हे कसं, म्हणजे त्याच्यामध्ये कसं तुला उतरवसं वाटतं? त्याच्यासाठी मला मला हे करत असताना मग केस सुरू होत्या. तर कॉलेजने मी वैद्यनाथ कॉलेज, मी जिथून आले ती माझं मूळ गाव आहे परळी वैजनाथ, जिथून मी लहानाची मोठी झाले शिक्षण घेतले. त्या ठिकाणी वैद्यनाथ महाविद्यालय म्हणून कॉलेज आहे. त्या कॉलेजने मला संधी दिली सिनियर लेक्चरर म्हणून. त्यांनी स्वतः आम्हाला बोलवलं, तुझं टीचिंग चांगलं आहे आणि तू येशील म्हणून.
मग मी त्या ठिकाणी गेल्यानंतर कळालं की ह्या ठिकाणी अनेक मुलींचे सुद्धा प्रश्न खूप मोठे मोठे आहेत की ज्या विषयाला कोणी वाचच फोडत नाहीये आमच्याकडे. मग आता मेन स्ट्रीम मीडियाचं क्रेज सगळ्यांनाच आहे. आता मला तर आवडत होतं त्या गोष्टी करायच्या, पण जात नव्हते विषयाला. मग काय करायचं, तर मी कॉलेजला सुद्धा सोडून दिलं आणि मग प्रॉपर त्याच्यामध्ये MJ केलं. कारण की मला असं वाटतं की ज्या क्षेत्रात आपण जाऊ त्या क्षेत्रातलं एज्युकेशन घेणं फार महत्वाचं आहे. आणि मी ते शिक्षण घेऊन शिक्षण साईडला करत असताना मला मेन स्ट्रीम मीडियातलं सुदर्शन न्यूज चॅनल जे हिंदीचं आहे त्याने संधी दिली. आणि पहिल्यांदा मी 2016 मध्ये एक प्रकरण बाहेर काढलं. तेव्हा मला कोणीच ओळखत नव्हतं. एक विठाई नर्सिंग कॉलेज म्हणून आहे जे भाजपांच्या त्याला लोक आहेत त्या क्षेत्रामध्ये. ते मुलींचं फार त्या ठिकाणी शोषण होत होतं. त्याला कोणीच आवाज उचलत नव्हतं. जे आवाज उचलत होते त्यांना काहीतरी 4 पैसे द्यायचे आणि त्यांना दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. पण जेव्हा ते माझ्याकडे विषय आला त्याला मी गांभीर्याने घेऊन एक घाव 2 तुकडे करून टाकून दिले सरळ सरळ. म्हणजे माझ्या बातम्या लावल्याच नाही मी अशा लावल्या की धडाकेबाज. म्हणजे मी जी बातम्या हातात घेते ना त्याचे 1-2 काम करून मोकळं. म्हणजे माझ्याकडे वेळ फार कमी आहे. वेळ फार कमी असतो. मला असं वाटतं म्हणजे तू त्याच्या नाही माझ्या आयुष्याकडे फॉलोअप केलं. माझ्या आयुष्यामध्ये मला वाटतं ना की एक क्षण फार महत्वाचा आहे आणि तो क्षण जो आहे ना तो माझ्या सत्कर्मी लागला पाहिजे. कारण की जेव्हा आपण माणूस म्हणून जेव्हा जगतो तेव्हा आपलेही काही कर्तव्य आहेत. आणि ती मी जेव्हा हे उचलेल स्वतःच आहे विडा की समाजामध्ये ज्या शोषित पीडित घटक आहेत आणि ज्या गोष्टी दबल्यात ज्या मेन स्ट्रीम मीडिया दाखवतच नाही अजिबात. मी स्वतः मेन स्ट्रीम मीडियात काम करते तेव्हा त्या ठिकाणी देखील त्याला बंधनं आहेत, निर्बंध आहेत. आपल्याला ह्या गोष्टी नकोच आहेत म्हणतात. मग मला प्रश्न पडायचा की ह्या गोष्टी कुठे घ्यायला पाहिजेत. येस, तर माझा प्रश्न ना सुकेशनी तोच होता की आपण बातमी दाखवतो पण त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतो. कारण तो पोलीस व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेशन आणि इतरांच्या हातात असतो. मग तू जेव्हा म्हणते की मी 1 घाव 2 तुकडे म्हणजे तू त्याचा इम्पॅक्ट मिळवून दिलास. नक्की. तर तो तू कसा केलास. त्याच्यासाठी अगदी शेवटचं 30 सेकंदात सांग असं मी 2 मिनिटं घेईल. मी 3 सेकंद नाही घेणार. कारण की एकतर कसं होतं ना एकतर आम्ही 2 मिनिटं माझ्यावर धरतील नाही. कसं होतं ना ज्या उद्देशाने आपण ही परिषद बोलवलेली आहे तो उद्देश पण कधी थोडाफार पूर्ण व्हायला हवा आहे. ज्या उद्देशाने मी बीड जिल्ह्यातनं इकडे आलेली आहे तर त्या अर्थी मला 2 मिनिटं मिळणं अपेक्षित आहेत. तुम्ही जेव्हा आम्हाला बोलायचं ऐकण्यासाठी लोक बसले तेव्हा आमचं पण त्या ठिकाणी भावना ते पोहोचावं लागतील ना. आपलं हे काही लगेच 100 बातम्यांचं नाहीये की 2 मिनिटात खतम करून टाकायच्या. ज्या पद्धतीने मी ध्येयवेडी होते आणि मग ह्याच पद्धतीने प्रशांत पवार ज्यांनी बाई माणूस जी संकल्पना मांडली त्यांनी पण मला शोधलं आणि त्या माध्यमातून ते आमचं कॉम्बिनेशन झालं आणि त्या माध्यमातून मी बऱ्याच स्टोऱ्या त्या ठिकाणी दिल्या ज्या पद्धतीने त्या द्यायला पाहिजेत अगदी त्याच पद्धतीने देखील त्यांना न्याय दिला. पण ज्यासोबतच मी द हिंदूचं HW जो पहिल्यांदा संकल्पना म्हणून आली होती डिजिटल मीडिया म्हणून त्याला मी काम केलं. त्याला भन्नाट अशा स्टोऱ्या दिल्या ज्या की कोणी सुद्धा स्टोऱ्या हात लावत नव्हतं. पॉलिटिकल प्लस सोशल स्टोऱ्या अशा होत्या. त्या करत असताना माझ्यावरती अनेक बर्डन आली. ते करत असताना एक पूजा चव्हाण नावाचं प्रकरण जे पुण्यामध्ये घडलं होतं त्याला सगळेजण असं काय म्हटले की ते पुण्याचं प्रकरण आपल्याला हात लावायची गरज नाही. पण मी एकमेव होती की त्या प्रकरणाला बाहेर काढल्याने 21 दिवस मीडियाला तिथे बसून राहावं लागलं. सगळे म्हणले सुकेशने तुझ्यामुळे आम्हाला तिथे बसावं लागलं अक्षरशः. आणि ऍक्च्युली तिला न्याय मिळाला. आणि थोडक्यात आणखी सांगते एक विषय. लॉकडाऊनमध्ये अशाच प्रकारच्या ज्या वर्किंग वुमेन होत्या त्यांना प्रचंड पोलीस डिपार्टमेंटकडनं त्रास झालेला आणि तेही प्रकरण माझ्याकडे आलं होतं की आमच्याकडनं आमच्या गाड्या जप्त केल्या जात आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आमच्याकडनं 5-5 हजार रुपये घेतले जात आहेत. हे चुकीच्या गोष्टीत. आम्ही वर्किंग वुमेन आमच्याकडे आयडेंटिटी कार्ड वगैरे आहेत. मी फक्त 30 सेकंदाचा व्हिडिओ घेतला तर 5000 गाड्या पकडल्या होत्या. फक्त मी शूट घेतलाय म्हणून त्यांच्यावर बर्डन आलं आणि त्याच्यावरती माझ्यावरती मग हॅरेसमेंट होणं, माझी बऱ्याच ठिकाणी मला रोखणं. कारण लॉकडाऊनमध्ये सगळ्या हातामध्ये यंत्रणा पोलीस डिपार्टमेंटच्या होती. कुणीच काही करू शकत नव्हतं आणि मी एकटी जर्नलिस्ट. आणि तशा वेळेला मी माझ्या संपादकाने माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे जेव्हा काम करेल तेव्हा मला त्या ठिकाणी आता पण म्हणतो की पुरुष आणि स्त्री मला जेही भेटले ते फार चांगलेच लोक भेटली मला काम करताना. आणि थोडक्यात सांगायचं म्हणून आणखी एक थोडं सांगते मी की माझे हस्बंड जे संजीव रॉय आहेत ते शिक्षक होते आणि माझ्यामुळे ते पण पत्रकार आले. ते माझ्या खांद्याला खांदा लावून आम्ही दोघं काम करतोय. त्यांना
समजलं की जिल्ह्यामध्ये काम करणं फार टफ आहे आणि माझ्यावर तर खास करून निशाणा धरून लोक आहेत. म्हणजे आजही देखील मी बाहेर पडले तर मी घरी येईल का नाही गॅरंटी नसते. मग घरच्या लोकांना सगळ्यांना माहिती की तू मनाचं करणार आहेस, तू करणार आहेस म्हणून. आणि जेव्हा येते तेव्हा म्हणतात की हा ओके ठीक आहे, चांगलं काम केलंस तू, आता कोणाला तर नाही भेटला. माझ्यावरती केस पण झाल्या गेल्या. ऍक्च्युली मी सफर करत असताना मी त्यांच्यावरती केस करायची सोडून माझ्यावरती केस झालेली आंदोलनाची. म्हणजे अशा पद्धतीने देखील गोष्टी झालेल्या आहेत. आणि बऱ्याच गोष्टींना न्याय द्यायचा म्हणजे प्रयत्न करतो की सिस्टीम जी चाललेली आहे ते सिस्टीम कशी चालायला पाहिजे. आणि ऍक्च्युअली ह्या गोष्टी ह्या व्हायला पाहिजे ह्या झाल्या नाहीत. मग त्या करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्या पद्धतीने मला ज्यांनी आता ह्याच्यावरती विश्वास ठेवून संधी दिल्यात त्या सर्वांचे आभार. ह्याच्यामध्ये प्रशांत पवार सर आहेत, शेळके मॅडम आहेत, त्यासोबत मंदार फणसे सर आहेत ज्यांनी मला टाइम्स ग्रुपमध्ये मी अगोदर काम करत होते पण मराठी खास त्यांनी काढली एडिशन आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून मला घेतलं. त्या सगळ्यात मी मठामध्ये पण काम करते मेन्स ह्याच्यामध्ये ऑनलाईनला. अशा पद्धतीने काम करत आलेली आहे. आणि ती काम करत असताना मला विदेशात जाण्याची देखील संधी आलेली आहे. मी आवर्जून सांगू इच्छिते, या ठिकाणी सुभेदा ताई बसलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून मी अमेरिका जाऊ शकले आणि अमेरिकेचं देखील कल्चर अनुभवता आलं मला, तिथलचं अभ्यास करता आलेला आहे. ह्या अशा पद्धतीने थँक्यू. आपण आयोजकांना विनंती करूया की पुढचं अजून एक मोठं असं सत्र 2 दिवसीय घ्या जिथे खरंच इतकं काही बोलण्यासारखं आहे, सुकेशनीकडून ऐकण्यासारखं आहे. आरोग्याचे प्रश्न म्हणजे स्वतः अस्थमामुळे करिअर जिचं सफर झालं, मोहिनीला त्याविषयी पण अजून बोलायचं होतं. आणि खरंच सुकेशनी स्वातीकडे खूप सांगण्यासारखं होतं पण माझा दोष नाहीये, वेळेचा दोष आहे. तर मला माफ करा मोठ्या मनाने. आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही जे सांगितलं. आता मी अनघाला विनंती करेन, महाराष्ट्रात अनघा सरपोतदार यांचं नाव आणि काम सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यावेळी पॉश किंवा आपण म्हणतो कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार, मी टूचं सगळं प्रकरण, चळवळ ही अत्यंत आत्ताची रिसेंट अशी चळवळ आहे पण खूप त्याच्या आधीपासून अनघाने या क्षेत्रात काम केलेलं आहे. सो ओव्हर टू यू अँड अगेन विथ टाइम रिस्ट्रिक्शन्स. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. मी खूप थोडक्यात बोलणार आहे कारण हा विषय व्यापक आहे, याच्यामध्ये बरेच पैलू आहेत. मला काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत, तेवढं मी मांडणार आहे. आणि मग मला असं वाटतं थोडे प्रश्न जर आले, कारण या विषयाला धरून अनेक प्रश्नही असतात. मला एक महत्त्वाचा मुद्दा हा मांडायचा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की 2013 साली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा कायदा आला आणि त्याआधी भारतामध्ये कायदा नव्हता. आपल्याकडे विशाखा मार्गदर्शक तत्व होती जी भौरी देवींच्या केसमुळे येऊ शकली असं मी म्हणेन. भौरी देवींनी जो लढा दिला त्यामुळे ती मार्गदर्शक तत्व आली. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा जो कायदा आता 2013चा अस्तित्वात आहे हा सिव्हिल कायदा आहे. आणि मला हे सर्वांना एकदम क्लिअरली सांगायचं आहे कारण जो कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा 2005चा आहे त्या बाबतीत हे खूप बोललं जातं सतत की हा दिवाणी कायदा आहे. पण हा जो पर्टिक्युलर 2013चा सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसचा जो कायदा आहे त्याविषयी क्लिअरली असं बोललं जात नाही की हा सिव्हिल कायदा आहे. पण हा सिव्हिल कायदा आहे आणि कोणत्याही बाईला जेव्हा असं तक्रार करायची असते तर ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि या कायद्याच्या अंतर्गत पण तक्रार होऊ शकते. हे दोन्ही मार्ग एखादी महिला घेऊ शकते. पॉइंट नंबर 2 हा आहे की या कायद्यामध्ये असणाऱ्या ज्या व्याख्या आहेत म्हणजे ज्याला डेफिनिशन्स म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्या खूपच युनिक आहेत. म्हणजे क्रिमिनल लॉ म्हणजे पूर्वी IPC होता, आता भारतीय न्याय संहिता आहे. तर क्रिमिनल लॉमध्ये एखाद्या ज्या काही व्याख्या असतात त्या अत्यंत मर्यादित असतात आणि त्या कालबाह्य देखील असतात. म्हणजे विनयभंग वगैरे असे शब्द पूर्वी होते, आता लैंगिक छळ असा शब्द आलेला आहे. पण या कायद्यामधल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्यापक अशा आहेत की तक्रार करणारी महिला ही कोणीही असू शकते. म्हणजे असं आवश्यक नाहीये की ती त्याच कामाच्या ठिकाणी
कर्मचारी किंवा अधिकारी म्हणजे एम्प्लॉयड असावी. एखाद्या महिलेचा एखाद्या कामाच्या ठिकाणीशी जर संपर्क येत आहे, म्हणजे आज आता मी इथे आलेली आहे, तर हे आज माझं कामाचं ठिकाण आहे, कारण मी इथे काम करण्यासाठी आले, या विषयावर बोलण्यासाठी आले. तर पहिली ही जी व्याख्या आहे की तक्रारदार महिला या थर्ड पार्टी असू शकतात, हे एक महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांच्याबद्दल तक्रार होऊ शकते ते कोणीही असू शकतात. म्हणजे आता आपण बघू शकतो की कायद्यामध्ये असं कुठेतरी लक्षात घेतलेलं आहे की स्त्रिया देखील काही सेक्शुअली ऑफेन्सिव्ह शब्द बोलू शकतात, शिवीगाळ करू शकतात, बॉडी शेमिंग ज्याला म्हणतात ते करू शकतात, दुसऱ्या महिलेचा बद्दल अफवा पसरवू शकतात. तर हे थोडंसं म्हणजे सुरुवातीला हे मी चळवळीचा भाग आहे, स्त्रियांच्या चळवळीला हे पचायला अतिशय कठीण गेलं होतं की स्त्रियांबद्दल तक्रार करणार म्हणजे हे स्त्रियांमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे का वगैरे, ज्याच्यात मी आता खोलात जाऊ शकत नाही वेळेअभावी. पण त्याला एक रेझिस्टन्स होता. परंतु जो आहे सध्या कायदा तो असा आहे की ज्यामध्ये महिला कोणाची तक्रार करू शकते. तिसरं जे महत्वाचं जी व्याख्या आहे ती कामाच्या ठिकाणाची आहे, ती परत व्यापक आहे. कामाचं ठिकाण हे एखादं भौगोलिक ठिकाण नसून आपण जिथे, आणि हे आपल्या पत्रकारांसाठी खूप महत्वाचं आहे की तुम्ही एका ठिकाणी बसत नाही. तुम्ही जर एखादी काही बातमी कव्हर करत असाल किंवा तुमचा काही फील्ड रिलेटेड जॉब असेल तर तुम्ही कुठेही जाता ते कव्हर करण्यासाठी. मग ते एखाद्या वॉर फ्रंटवर असेल किंवा यांनी जसं सांगितलं दंगलीच्या ठिकाणी आहे, कुठेही, तर त्या सर्व ठिकाणं आपली वर्क प्लेस आहेत. कोणी असं म्हणू शकत नाही की वर्तमानपत्राचं किंवा मीडियाचं चॅनेलचं ऑफिस इकडे आहे तर हे कामाचं ठिकाण नाही. आणि इनफॅक्ट मला सुरुवातीची जी व्याख्या होती त्यामध्ये पण असं म्हणायचं आहे की आपण एखाद्या आस्थापनेमध्ये गेलो, आपण दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलो, म्हणजे माझ्याकडे अशा केसेस पण आलेल्या आहेत की महिला पत्रकार एखाद्या पॉलिटिकल लीडरच्या बंगल्यामध्ये गेलेल्या आहेत काही त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे घेण्यासाठी आणि तिकडे मिसबिहेवियर झालेला आहे. तर त्याची तक्रार देखील होऊ शकते. म्हणजे असं नाही की आपण त्या पॉलिटिकल पार्टीचा भाग नाही वगैरे, असं नाही. आपण त्या व्यक्तीच्या ठिकाणी कामासाठी गेलेलो आहोत. आणि चौथी आणि सगळ्यात जी महत्वाची व्याख्या जी आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे ती व्याख्या आहे जी लैंगिक हिंसा किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंटची व्याख्या आहे, ज्याच्यामध्ये फक्त आतापर्यंत लोकांचा असं समज आहे की लैंगिक छळ म्हणजे काय, तर हात लावणं किंवा लैंगिक संबंधांची मागणी करणं, हे मर्यादित खूप अंडरस्टँडिंग आहे. हा जो कायदा आहे यामध्ये शारीरिक अर्थात आहे की टचिंग किंवा जे काही प्रयत्न करणं हे देखील आहे, परंतु शाब्दिक देखील आहे. अनेक ठिकाणी शिव्या दिल्या जातात आणि ती शिवी त्या बाईला कदाचित दिली जात नसेल, पण ते पुरुष ग्रुपमध्ये त्या शिव्या वापरतात आणि हे विसरतात की स्त्रिया किंवा महिला देखील त्या कामाच्या ठिकाणाचा भाग आहेत. त्यामुळे शिव्या देणं, अश्लील प्रकारचे ज्याला मुंबईमध्ये नॉनव्हेज जोक्स असं म्हटलं जातं, तर ते नॉनव्हेज जोक्स सांगणं, असे सगळे शाब्दिक जे आहे किंवा कपड्यांवरती कॉमेंट्स करणं, बॉडीवरती कॉमेंट करणं. म्हणजे एक केस होती, आता मी कोणाचंही नाव घेत नाही, पण ते जे व्यक्ती होते ते IAS अधिकारी होते आणि ते एका महाराष्ट्रातल्या मोठ्या शहराचे म्युनिसिपल कमिशनर होते आणि ज्यांना हॅरॅसमेंट झाली त्या बाई लीगल ॲडवायझर होत्या आणि त्यांची डिलिव्हरी झाली होती. आणि जेव्हा त्या डिलिव्हरीवरनं रिझ्यूम झाल्या तेव्हा हे जे IAS अधिकारी त्यांना म्हणाले, बघा तुमचं पोट किती बाहेर आलंय, तुम्ही तुमची बॉडी बघा कशी दिसते विचित्र, मी बघा पुस्तकं लिहिलेली आहेत फिटनेसवरती, तर तुम्ही फिटनेस फॉलो करा. आणि खूप त्यांना असं एम्बॅरेसिंग होईल. म्हणजे त्यांची अशी मोठी दालनं असतात, म्युनिसिपल कमिशनर आहेत, तर मोठं दालन आहे, त्या दालनामध्ये बोलवायचं, त्या बाईंना बसवायचं आणि हे कॉमेंट्स करत राहायचे, बघा तुमचे गाल कसे वर आलेत. खूपच एम्बॅरेसिंग. तर हे शाब्दिक जे आहे बॉडी शेमिंग ते देखील कव्हर आहे. आणि शेवटचं म्हणजे की अशाब्दिक किंवा नॉन व्हर्बल आणि टक लावून बघणं, स्टेअरिंग किंवा हिंदीत ज्याला घूरना म्हणतात, की टक लावून बघण्याच्या तक्रारी खूप असतात पण त्या होत नाहीत. तर
बॉडी लँग्वेज, खूप जवळ बसणं, डिस्टन्स मेंटेन न करणं, जवळ उभं राहणं किंवा चेहऱ्याचे हावभाव, हातवारे आणि हे जे टक लावून बघणं, हे सगळं जे अशाब्दिक, जे आपल्याला वाटतं की आपण याची तक्रार करू शकत नाही, पण जरूर याची तक्रार कायद्याअंतर्गत होऊ शकते. शेवटचे 2च पॉइंट्स फक्त मी बोलेन आणि मग मी थांबेन. एक म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये एक अंतर्गत समिती असते जिथे 10 किंवा 10पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. तिथे तक्रार होऊ शकते. जर 10पेक्षा कमी कर्मचारी असतील तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक समिती असते आणि मुंबई शहरच्या स्थानिक समितीची मी अध्यक्ष आहे. हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याच्या स्थानिक समितीची मी अध्यक्ष आहे. आणि तिसरा पॉइंट हा आहे की आपल्याला कधीही जर असं वाटलं की आपलं ऑफिस किंवा आपली जी समिती आहे ती आपल्या तक्रारीची दखल घेत नाही तर आपण काय करणार, तर आपण डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे कंप्लेंट करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. अनघा सरपोतदार या फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत, आय थिंक लिंक्डइन ऑल्सो. तर वेळेच्या अभावामुळे आपण आता प्रश्नोत्तर घेत नाही आहोत, पण साधनाकडे तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कळवा. ती अनघाशी तुम्हाला जोडून देईल याची मी खात्री देते. किंवा मी पण ऍक्टिव्ह आहे, मला कळवा, त्यांना मी म्हणजे तुमच्यापर्यंत येस नाही हे करू. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा प्रीती, मोहिनी, स्वाती आणि सगळ्याच जणींचे बीडचे अनुभव तर पुन्हा सगळ्यांना ऐकायला आवडतील. आपण पुन्हा भेटू. थँक्यू व्हेरी मच. आयोजकांकडून सत्कार, मला वाटतं एक भेट. मी साधना मॅमला विनंती करते की त्यांनी सुरू कर. वेळ आपल्याकडे पुढचे वक्ते आलेले आहेत आणि सगळ्यांची ट्रेन आहे, त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. अगं तू पुढचं सुरू कर, बोलव पुढच्या वक्त्यांना, कारण 5ची ट्रेन आहे ना. यानंतर आपल्या शेवटच्या सत्राकडे वळूया. न्यूजरूम प्रेशर आणि आर्थिक पत्रकारिता. आपल्या सगळ्यांनाच ॲज अ स्टुडंट माहिती आहे की न्यूजरूम मधलं प्रेशर काय असतं. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जे प्रॅक्टिकल्स वगैरे करतो सो तिथे आम्हाला बघायला मिळतं की न्यूजरूम मध्ये खरंच किती प्रेशर असेल. सो ह्यामध्ये खरंच ते प्रेशर काय असतं आणि किती प्रेशर आपल्याला तिथे हँडल करावं लागतं ह्याबद्दल बोलण्यासाठी मी आज आपल्या सोबत आहेत लता व्यंकटेश यांना मंचावरती आमंत्रित करते. आणि त्याच सोबत आज आपण दिवसभर जे काही ऐकलं, जे अनुभव आपण ऐकले, एक साधारण आजच्या दिवसभराचा गोषवारा आपण ऐकणार आहोत. आणि समारोपीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आरती कदम या दोघींनाही मंचावरती आमंत्रित करते. लता व्यंकटेश ह्या कन्सल्टिंग एडिटर आहेत CNBCला. आर्थिक राजकारण जे आहे त्यात त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. त्यांनी अनेक त्यावर लेख वगैरे लिहिलेले आहेत. आणि आरती कदम मॅडम ज्या आहेत त्या सध्या चतुरंग ही जी लोकसत्ताची पुरवणी आहे त्या पुरवणीच्या संपादक आहेत. या दोघी आता आपल्यासोबत संवाद साधतील. या पुढची सूत्र मी मॅडमकडे सोपवते. थँक्यू व्हेरी मच. मी मराठीमध्ये बोलू शकते पण उचित शब्द उचित वेळेवर मला आठवण येणार नाही, म्हणून मी हिंदीमध्ये बोलणार आहे. क्षमा चाहती है. हिंदी में ये मैं आपको एक बात समझा दूं. आपने जो अभी एक प्रदर्शन देखा स्मिता, मोहिनी, अनघा सबके, उसके कंपैरिजन में नहीं है बिजनेस रिपोर्टिंग. बिजनेस रिपोर्टिंग थोड़ा सुपरफिशियल आप कह सकते हैं या कुछ अलग कैटेगरी है. यहाँ पे ऐसे जो डेली वॉर है उनको, हमारा ऐसा वॉर नहीं है. हमारा जॉब है ज़्यादातर शेयर मार्केट के इन्वेस्टर्स के लिए
कुछ मार्केट मूविंग न्यूज देना। तो शेयर मार्केट बहुत बड़ा हमारा एक कॉन्स्टिट्यूएंसी है जिसके लिए हम काम करते हैं, जिसके लिए हम न्यूज देते हैं, लेकिन वो हमारा एक ही कॉन्स्टिट्यूएंसी नहीं है, जनहित करके है। और आफ्टर स्टॉक मार्केट आवर्स हमको पब्लिक इंटरेस्ट के लिए सोचना पड़ता है, और न्यूज का एक जो मोड है, जो टिल्ट है, वो पब्लिक इंटरेस्ट जनहित के आधार पर है। और तीसरी बात ये बोलो, हमको भी प्रेशर आता है एडवर्टाइजर से, क्योंकि बिकॉज वी आर ऑलवेज गिविंग बिजनेस न्यूज, एडवर्टाइजर्स एक बहुत बड़ा कॉन्स्टिट्यूएंसी है जिनका प्रेशर है, बिजनेस हाउसेस का प्रेशर है। अगर आप नेगेटिव न्यूज दो तो वो इंटरव्यूज नहीं देंगे, खबर पहले नहीं देंगे, और अगर हम पहले खबर नहीं देंगे तो शेयर मार्केट को हमारा फायदा है ही नहीं, बिकॉज न्यूज अगर मिलते ही शेयर उड़ जाता है, और अगर आपके पास वो न्यूज नहीं है तो हमारा चैनल बेकार हो जाता है। तो ये एक लेन देन बहुत इंपॉर्टेंट है, और सरकार से बहुत ही टक्कर होता है। अगर न्यूज का टिल्ट सरकार के विरोध या जनहित के विरोध है, हमको ऑलमोस्ट एंटी नेशनल बता देंगे अगर हम कहेंगे कि कोई खबर ये इंडिया इज नॉट डूइंग सो वेल ऑन दिस इश्यू, तो हमको वो प्रेशर भी होता है। लेकिन ज्यादातर हमारा प्रेशर स्पीड पर है, क्योंकि इफ यू डोंट गिव द न्यूज फर्स्ट देन द शेयर विल फॉल। तो आपको देखना चाहिए हमारे अर्निंग सीजन में एक दिन में 5-6 निफ्टी कंपनीज के रिजल्ट्स आएंगे। पहले कॉलगेट आता है, फिर प्रोबेबली डाबर, फिर रिलायंस, फिर ऐसे 6 रिजल्ट्स। तो हमको एकदम नंबर्स सही रखना चाहिए, और नंबर्स में कैलकुलेशन पिछले क्वार्टर से और पिछले साल से कितना फर्क है, ज्यादातर हमारा यही प्रेशर होता है। पहले प्रॉफिट का नंबर दूं या पहले सेल्स का नंबर दूं, और सबसे पहले उसका कैलकुलेशन करेक्ट दूं। ये हमारा बहुत बड़ा न्यूज रूम प्रेशर है, जो कई बार मिस्टेक्स कैलकुलेशन में हो सकता है। इसलिए 2-4 लोग साथ में बैठ के हम लोग एकदम तैयार रहते हैं एक्सेल शीट रख के कि ज्यादातर ऐसे गलतियां ना हो। सेकंड हमारा प्रॉब्लम ये है कि यू हैव टू बी फर्स्ट बट यू हैव टू बी एक्यूरेट। तो अगर ये नंबर्स के सिलसिले में अगर हम एक्सेल शीट करके हम सही भी कर सकते हैं, अगर समझो कोई मर्जर है या मर्जर नहीं है, ये खबर भी हमको पहला देना है और सही देना है। इसलिए दैट इज अनदर वेरी बिग प्रेशर कि एक्यूरेट हो। अगर एक्यूरेट नहीं है तो शेयर मार्केट और कंपनी को भी बहुत नुकसान हो सकता है। और फिर आता है ये अंडरस्टैंडिंग ऑफ द न्यूज। जनरल न्यूज चैनल्स में ज्यादातर आपको जनहित में है या नहीं ये डिबेट होता है। हमारे में न्यूज समझने में ही चैलेंज है कि ये बिजनेस के ज्यादातर सेक्टर्स ऐसे भाषा में बात करते हैं कि आम जनता समझ ही नहीं पाते। ये नहीं कि हम डफर हैं, इसलिए कि वो जार्गन यूज करते हैं। अभी समझो आप बैंक के रिजल्ट, ज्यादातर अगर आप निफ्टी के कंपनीज देखेंगे 40% बैंक्स हैं या फाइनेंस कंपनीज हैं, वो बोलेंगे कि हमारे SMA2 कम हुआ है। आई मीन व्हाट डज दिस मीन? SMA2 is special mention account for which have default not paid interest for 60 days. If you don't pay interest for 30 days, you are called SMA1. If you don't pay interest for 60 days, you are called SMA2. And then NPA. अगर 90 days interest नहीं दिया तो वो NPA है। जो बैंक को ज्यादा NPA है वो ऑब्वियसली शेयर होल्डर्स उसको नहीं खरीदेंगे, इन्वेस्टर्स। इसीलिए सबको ये जानना है कि SMA2 कितना है, क्योंकि वो लोग 60 डे डिफॉल्टर्स अगर है तो वो 90 डे डिफॉल्टर होना मतलब ज्यादा चांस है। तो हमारा टाइम इसी में जाता है। चेयरमैन बैठा है बैंक का, हम उनको पूछेंगे सर आई वांट टू आस्क यू SMA2 बट वेट आई वांट टू टॉक टू माय व्यूअर फर्स्ट। तो व्यूअर्स को एनीथिंग अबाउट 60 डे इज SMA2 एंड सर कितना SMA2 है आपका। दैट इज हाउ वी हैव टू डू। हाफ द टाइम वी आर एक्सप्लेनिंग एंड दैट इज अ बिग चैलेंज। I'm not saying that is a small job. It's a very good job. लेकिन challenge is not about right and wrong. Challenge is about first understanding. कि अगर interest rate घट रहा है, okay, the Reserve Bank has said they are going to cut rates. वो announcement होते ही हमको ये पता करना है कि बैंक पर क्या असर होगा, NBFC पर क्या असर होगा, रियल एस्टेट पर क्या असर होगा। ये लोग सब इंटरेस्ट रेट रिलेटेड स्टॉक्स हैं। बैंक पर नेगेटिव असर होगा, बैंक स्टॉक्स गिर रहे हैं, तो हमें इमीडिएटली बताना पड़ता है कि बैंक स्टॉक्स गिर क्यों रहे हैं अगर इंटरेस्ट रेट
कम होता है। क्या ऐसा नहीं है कि बहुत लोग लोन लेंगे उनके लिए फायदा नहीं हो सकता, लेकिन ऐसा नहीं होता है। वर्किंग हमको पहले से ही बैंकर से पूछकर तैयार रहना पड़ता है कि घटने से उन पर क्या असर होगा। असर यह होता है कि ज्यादातर लोन्स आजकल फ्लेक्सिबल रेट में हैं, तो अगर आज ये से 6% या 7% पे आपका लोन है, अगर आरबीआई इंटरेस्ट रेट घटाता है तो आपका 1 क्वार्टर में इंटरेस्ट रेट कम करना पड़ता है। बैंक इज बाउंड टू डू इट बिकॉज योर लोन इज लिंक्ड टू रेपो रेट या 91 डे टी बिल रेट, योर इंटरेस्ट रेट विल कम डाउन, और इसलिए आपके शायद ईएमआईज कम हो जाएंगे। और बैंक को ये नुकसान है क्योंकि उसका डिपॉजिट का कॉस्ट कम नहीं होता है, लेकिन उसका लोन रेट इमीडिएटली कम होता है। डिपॉजिट आने वाले डिपॉजिट में वो लोग घटा सकते हैं, इसीलिए उसके लिए नेगेटिव है, रियल एस्टेट के लिए पॉजिटिव है। तो ज्यादातर हमको प्रिपेयर्ड रहना पड़ता है। वी हैव टू बी एजुकेटिंग अवरसेल्व्स ऑल द टाइम, क्योंकि हमको ये जार्गन समझ में आना चाहिए और आप पर और मेरे पर इसका असर क्या है ये समझ में आना चाहिए। दैट इज द बिगेस्ट चैलेंज। एंड देन कम्स द चैलेंज ऑफ द ट्रबल वी हैव विथ कॉर्पोरेट्स एंड हालांकि स्मिता या अनगा या जर्नलिस्ट जैसी इतना टेंशन, फिजिकल वायलेंस वाले काम हम नहीं करते, लेकिन मेंटल टेंशन बहुत होता है इस पे। खास करके इन माय पर्सनल एग्जांपल वी हैड रिटन अ स्टोरी अबाउट द अदानी ग्रुप वे बैक इन 21, जब उनके शेयर्स बढ़ने लगे और हमने देखा कि 75% प्रमोटर के पास है। सेबी का रूल है कि कम से कम 25% शेयर होल्डर के पास होना चाहिए, नहीं तो वो लिस्टेड स्टॉक नहीं माना जाएगा। वो 25% जो लोगों के पास है वो हमने जांच किया। हमारा स्टोरी यही था, वी स्टडीड इट ओवर 5 years, और वो 7 फंड्स के पास उनका ये बाकी का जो 25% है उसमें 21% 7 फंड्स के पास है, और वो 1 डेसिमल पॉइंट से भी बदलता नहीं है। द कंपनी हैज टू अनाउंस टू द स्टॉक एक्सचेंज एवरी क्वार्टर कि हमारा शेयर होल्डिंग पैटर्न क्या है, और हमने 5 years मतलब 4 quarters, 5 4s are 20 quarters हमने जांच किया और वो बदला नहीं था। तो वही हमारा स्टोरी था कि 21% तो ये 7 फंड्स के पास है जो बेचते ही नहीं है, तो शेयर का प्राइस 4% के शेयर्स में से डिटर्मिन होता है। और ये अच्छा है क्या? हमारा सवाल सेबी के साथ था कि आपको कुछ करना चाहिए, बिकॉज शेयर एकदम से चढ़ जाता है, क्योंकि अगर 4% ही शेयर फ्लोट हो रहा है तो उसको कंट्रोल करना आसान हो जाता है, सर्कुलर ट्रेडिंग करना आसान हो जाता है। ये हमारा स्टोरी था, उसके लिए हम पर इतना बड़ा केस आया। केस तो था क्रिमिनल एंड सिविल केस इन द कोर्ट फॉर डेफेमेशन सूट्स थे, और उससे बढ़कर गुजरात पुलिस से बार बार, एंड इट वाज हाइट ऑफ कोविड 21-22, तो केसेस आने लगे कि यू हैव टू कम टू गुजरात एंड सी, बिकॉज शेयर होल्डर्स आर कंप्लेनिंग तुम्हारे वजह से हमको नुकसान हुआ। और हालांकि ये स्टोरी बहुत लोगों के पास, मतलब 2 दिन के बाद इकोनॉमिक टाइम्स, 2-3 दिन के बाद इकोनॉमिक टाइम्स ने दूसरे किस्म का स्टोरी किया था, और किसी ने भी स्टोरी किया था, और फिर मुद्दा पार्लियामेंट में उठाया गया, ये सब हुआ। लेकिन झेलना पड़ता है सिर्फ रिपोर्टर को ना, वो इट बिकम्स अ बिग स्टोरी, बस हो गया। बट डेफेमेशन केस तो हमें लड़ना पड़ता है ना। लेकिन हालांकि इस केस में बिकॉज हमारा डेटा इतना परफेक्ट था, द कंपनी सेड वी विल टोटली सपोर्ट यू, और एक 5-6 महीने के बाद उन्होंने केस निकाल दिया अदानी ग्रुप ने। लेकिन वो टाइम जो हमको गुजरात बुला रहे थे वो जनवरी 22 में था, और फरवरी 22 में मेरा बेटा का शादी था। तो मेरे को डर था कि सब लोग आए हैं और सिर्फ सास नहीं है, आई मीन व्हाट काइंड ऑफ अ फेस आई विल शो। इट वाज टेंस। मेरे को इतना ही था कि शादी 27 जनवरी का था, मैं फरवरी में गुजरात जाने को तैयार हूं, लेकिन तब तक मैं नहीं जाऊंगी। समझो अगर एफआईआर तभी दर्ज कर दी, दे कांट डू मच बट द डिस्कम्फर्ट। बस ऐसे चैलेंजेस तो आते ही रहते हैं। हो सकता है कि बहुत सारे लोग रिपोर्टर्स हैं जो डेफेमेशन केसेस लड़ते ही रहे हैं, और यू नो बिकॉज ऑफ यू बीइंग सच अ पेस्ट यू लूज आउट ऑन प्रमोशंस। ऐसा होता है। तो person who has done all safe stories has become executive editor or whatever, and the person who is doing pardafash
is actually struggling in some chota court, fighting some defamation cases. At least हमारे केस में कंपनी ने सपोर्ट दिया हमारी डेटा की वजह से, लेकिन ये सब हो सकता है. स्मिता और अनगा और इसके मुकाबले में इतना बड़ा नहीं है. ऐसी स्टोरीज कदम मैडम बताएगी. आरती कदम, आप बताइए आपके. नमस्कार. आता बरेच जण नाहीयेत, बरेच जण जात आहेत, तरी सुद्धा त्यामुळे मी गोषवारा फार घेत नाहीये सगळ्या गोष्टींचा, कारण दिवसभर तुम्ही बसलेले आहात, ऐकता आहात. तर मला असं वाटतं एक फीचर्सचं जे नवीन ज्या मुली आहेत विशेषतः त्यांच्यासाठी मला असं वाटतं ते घ्यावं असं वाटतं, तो करते मी. कारण आत्ता आपण जे सकाळपासून जे ऐकतो आहोत, म्हणजे ज्या खरोखरच माझ्यासाठी पण काही बातम्या न्यूज नवीन होत्या, म्हणजे स्वातीसारखं प्रत्यक्ष माणसी येऊन करणं वगैरे खूप आव्हानात्मक असू शकतं. अलका तर कायम असतेच. मला वाटतं प्राजक्ता दुळमने ऊस कामगारांच्या गर्भाशय काढलाय, त्याच्यावर मोठी स्टोरीज केल्या, सतत काय ना काय करत असतात. तर मला ते खरोखर धाडसाचं किंवा कौतुकाचं वाटत असतं. आणि पत्रकारितेचा तो एक भाग आहेच, म्हणजे रिपोर्टिंग हा पत्रकारितेचा एक भाग आहेच, पण फीचर सुद्धा एक आहे ज्याच्यात आपण वेगळं काहीतरी करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने तुम्हाला जर यायचं आहे पत्रकारितेत, जसं आधीच पण एक व्यक्तीने सांगितलं की खरोखर ठरवून या की मला खरोखर पत्रकार व्हायचं आहे. ही 10 ते 6 नोकरी नाही, हे करिअरच आहे. आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे तरच येऊ शकतो, कारण हे टाइम बॉन्ड आहेच, त्याला पर्याय नसतो. तुम्हाला सतत अपडेट राहावं लागत असतं, त्यामुळे ते करणं गरजेचं असतं. मी जरा कटकटच करते, फार हे नाही करत आहे. म्हणजे आमच्या पुढे फार आव्हानं अगदीच, म्हणजे आम्ही जसं सांगितलं की आम्हाला तशी प्रत्यक्ष, कारण आम्ही ग्राउंड वर्क करत नाही, त्यामुळे आम्हाला तशा पद्धतीचे आव्हानं येत नाहीत. आम्ही एडिटोरियलमध्ये ऑफिसमध्ये काही जणांच्या म्हणण्यानुसार AC ऑफिसमध्ये बसून शांतपणे आम्ही काम करत असतो, पण आमची आव्हानं जरा काही वेगळी असतात. म्हणजे अगदी फीचर्सचं सुधारण काय चतुरंगपुराने मी गेली 14 वर्ष करते लोकसत्तेची, तर त्याच्यामध्ये असं अनेकदा होतं की सांगितलेलं असतं, चर्चा केलेल्या असतात, खूप काही बोललेलं असतं, पण आयत्या वेळेला लेख अत्यंत वाईट येणं, जसं त्या दर्जाचंच नाही आहे अशा पद्धतीचं येणं. किंवा एकदा तर अशी घटना घडली होती, माझे जनरली ऑक्टोबरमध्ये सदर पुढच्या वर्षी तयार होतात, नोव्हेंबरमध्ये तर यायला लागतात, आणि एका बाईंनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सांगितलं की तिने मला कॉलमच मी देणार नाही, शेवटच्या आठवड्यात वर्षभर न येणार कॉलम. म्हणजे अशी आव्हानं, अशा पद्धतीची आव्हानं जी आम्हाला येऊ शकतात, जी कदाचित इतर म्हणजे त्याची जाणीव किंवा त्यात लक्षात येणार नाही की ते टेन्शन काय असतं. म्हणजे आम्हाला काही टेन्शन अशी असतात की अरे बापरे, आपण दिलाय खरा विषय पण तो उद्या नीट येतोय ना, किंवा आजकाल गेल्या काही वर्षात आपण ट्रोलिंगचं बघत असतो की कुठल्या गोष्टीला कुठलं काय अर्थ लावला जाईल आणि काय कुठल्या गोष्टीवर ट्रोलिंग होईल हे माहीत नसतं. त्यामुळे प्रत्येक शब्द नीट जातोय ना, डोळ्यात तेल घालून बघणं जे काय आहे ते मला असं वाटतं आम्हाला सातत्याने करावं लागतं. त्यामुळे आम्ही अगदी पर्टिक्युलर असतो की जायच्या आधी आपल्या नजरेखालून सगळ्या बातम्या, सगळे लेख जात आहेत की नाही ते असं आपण करत असतो. पुरुषांच्या आपण जे आपण म्हणत असतो की आव्हानं, इथे आज असाही मुद्दा आला की पुरुष नाहीत का, तर मला असं वाटतं ते आपण गृहीत धरलंय. किंवा आज सुद्धा रिपोर्टिंग करायला जर काही या कार्यक्रमाचं कोणी आलं असेल तर बायकाच आल्या असतील, पुरुष नसणारच, कारण हे एक अलिखित नियम आहे की पुरुष म्हणजे बायकांच्या गोष्टी ह्या बायकांनीच करायच्या. त्याप्रमाणे कदाचित माझ्याकडे सुद्धा, म्हणजे जेव्हा मी याच्या आधी सकाळमध्ये काम करत होते तेव्हा सुद्धा, म्हणजे अर्थात ते नंतर खूप आधी मी रविवार पुरवणी करत होते, म्हणजे पुरवणीच करत होते, त्याच्यानंतर मी प्रादेशिक केलं, त्याच्यानंतर मी जेव्हा तनिष्काच्या आधी युवा बघत होते तेव्हा सुद्धा मला बायकांचाच पेज दिलं होतं, त्याच्यावर मैत्रीण, मधुरा, आणि नंतर मी तनिष्काची संपादक झाल्या, कार्यकारी संपादक. ह्या सगळ्या स्त्री ओरिएंटेड, म्हणजे स्त्री केंद्री अशाच हे करत होते. त्यामुळे एक झालं, मी त्याकडे पॉझिटिव्हली बघते की त्यामुळे निदान मी स्त्रियांच्या जगतात काय चाललंय याचा निदान मी लक्ष ठेवून असते, काय चाललंय, कसं चाललंय.
त्यामुळे जी बाई ज्या पद्धतीने आता चालले ना, तर मला ते खांद्याला खांदा लावून वगैरे हे वाक्य कोणी वापरलं ना तर मला अगदी त्रासच होता आता, की अरे बाबा ती गेली आता पुढे, खांद्याला खांदा लावलेला नाही आता, ते केव्हाच पुढे गेलेलं. म्हणजे फक्त सुकेशनाच्या बाबतीत मला वाटतं नवरा खांद्याला खांदा लावून पुढे आला असा त्यांच्या बाबतीत झालंय. पण आपल्या बायका ज्या पद्धतीने बघतात, किंवा आता ग्रामीण पत्रकारिता सुद्धा मी बघते, ज्या पद्धतीने मुली करत आहेत किंवा ज्या पद्धतीने खोलात जाऊन करत आहेत, ते बघता खूप छान वाटतंय मला. म्हणजे पत्रकारितेत सगळ्या जणी येत असतील आणि काही करू इच्छित असतील ना, तर ते ह्याच्यासारखं काम नाही असं मी नेहमी म्हणते. त्यांना लोकांसाठी काही करायचं असेल तुम्हाला आणि जाणीवपूर्वक करायचं असेल तर तो ह्यासारखं पत्रकारितेसारखं क्षेत्र नाही. बदल होत असतो, तो मात्र काही वेळा तो घडवावा लागतो आणि तो आपण करू शकतो. ह्या अशा वेगळ्या पत्रकार ज्या स्त्रिया आहेत, की आम्ही पत्रकारच म्हणते त्यांना, आपण पत्रकारच म्हणतो, त्याला जेंडर आपण आता बंद केलंय. जसं आपण ॲक्ट्रेस म्हणत नाही, ॲक्टर म्हणतो. किंवा आता अगदीच क्रिकेटचं उदाहरण झालं, त्याला आता बॅट्समन म्हणत नाही, आता या बॅटर आहेत. कारण सगळ्याच मुली आता वर्ल्ड कप जिंकायला लागलेल्या आहेत. किंवा मॅन ऑफ द मॅच नाही, मॅन ऑफ द गेम असं आपण प्लेअर म्हणतो. तर त्यामुळे प्लेअर ऑफ द मॅच असं आपण म्हणतो. त्यामुळे हे जो बदल आहे तो याचमुळे आहे की मुली खूप किंवा स्त्री जास्तीत जास्त या क्षेत्राकडे येते की वेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढते आहे, त्यामुळे ते होते आहे. चतुरंगाच्या बाबतीत मी फक्त 2-3 गोष्टी सांगू इच्छिते की पुरवणी हा एक सुद्धा महत्त्वाचा भाग असतो पत्रकारितेतला. आणि आपण काय करू शकतो असं जे मी म्हणते की गेले 14 वर्ष मी काय करते तर आपल्या आजूबाजूच्या ज्या घटना आहेत, जसं मी म्हटलं की आता बायकांचा अत्याचार होतात, पण तो विषय बाजूला काढून वेगळं काय करू शकतोय आपण ते आपण बघायला पाहिजे. म्हणून मी सध्या किंवा जाणीवपूर्वक ग्रामीण क्षेत्रातल्या महिला काय करतात त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं. त्याच्यासाठी आपण ग्रासरूट फेमिनिझम हे अत्यंत महत्त्वाचं सदर 2 वर्षापूर्वी सुरू होतं, ज्याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात मुली बायका काय करत आहेत याचं खास चित्रण होतं. किंवा सरपंचाचं कसं होतं, जे साधनाच लिहित होती की आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बायका वेगळ्या पदांवर आल्या, सरपंच असतील, ग्रामपंचायतीमध्ये असतील, ह्या खूप वेगळं काम करतात. सुरुवातीला 25 वर्षापूर्वी त्यांना अक्षरशः त्यांचे नवरे करायचे असं चित्र होतं, त्या काहीच करत नव्हत्या, त्यात बाहुल्या आहेत वगैरे, त्यांच्यावरही खूप टीका झाली. पण 25 वर्षानंतर मात्र चित्र बदलतं आहे. बायका खूप मोठं आणि महत्त्वाचं काम करतात, त्यामुळे ते पण केलं आहे. त्या बायका अर्थसाक्षरतेकडून कशा गेल्या तेही केलं आहे. इव्हन अगदी छोटीशी म्हणजे जी 50% STमध्ये सवलत दिली गेली, तर त्याचा सुद्धा बायकांनी कसा छान पद्धतीने उपयोग करून घेतला. म्हणजे अगदीच छान वाटावं असं, म्हणजे एकतर त्यांचे उद्योग वाढले, कारण उंबरा ओलांडला. त्यामुळे हेडिंग सुद्धा तसंच दिलं होतं की उंबरा ओलांडला त्या बायकांनी. आणि कारण घरात पैसे नाहीत पण आता 50% सवलतीत मिळते म्हटल्यानंतर बायका जायला लागला कुठेकडे. आणि अनेक घरातून हा तू देवदर्शनाला जातेस ना, मग जा. आणि ह्या बायका सगळ्या देवदर्शनाला जातील, देवदर्शनाला केलं, पण त्या जरा बाहेर पडल्या, मुक्त झाल्या आणि काहीतरी आपसात काहीतरी त्यांच्यात होत गेलं. म्हणजे की आपल्याला स्वातंत्र्य मिळलं, जग बघणं, घराबाहेर पडणं, गावाबाहेर पडणं हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा होता. ते कुठेतरी ते सगळं प्रतिबिंब चतुरंगामध्ये यायचा मी प्रयत्न केला. त्याशिवाय मला आठवते किती आपल्याकडे मिनिटं ते 2 मिनिटच सांगितलं, ठीक आहे. नाही, ते आणखीन दुसरा महत्त्वाचा म्हणजे एक मला वाटतं की स्त्रीचा देह याबद्दल सुद्धा आपण अनेकदा मोकळेपणाने बोलत नाही. अजूनही अनेक गोष्टीबद्दल टॅबू आहे आपल्याकडे. तर देहभानसारखं आम्ही सदर केलं आहे, ज्याच्यामध्ये अक्षरशः बायकांचा ऑर्गॅझमपासून हस्तमैथून इथपर्यंत खुलेपणाने आम्ही छापलेलं आहे अंकामध्ये, की आपल्याला आपल्या शरीराची का लाज वाटावी किंवा आपल्या शरीर आपल्याला काय देतं हे अनेकांना माहीत नसतं आणि बायकांना तर अजिबात नसतं. त्या सदरामध्ये आम्हाला इतक्या म्हणजे वेगळ्या गोष्टी कळल्या की अरे बाईचं शरीर, आणि इतक्या प्रॉब्लेम्स पण आहेत अनेकांना शरीर संबंधाच्या बाबतीतले इतके इश्यू आहेत, पण माणसं बोलत नाहीत, बायका तर अजिबात बोलत नाही. आणि या सदरातनं आम्हाला तो एक वाचा फोडल्यासारखा झाला विषय आणि बायका बोलायला लागल्या, आम्हाला पत्र पाठवायला लागले, त्याची उत्तरं द्यायला लागले. मला वाटतं हा विषय सुद्धा द्यायला पाहिजे, बायकांसाठीचा तो महत्त्वाचा आहे. नंतर त्याच्यानंतर एक महत्त्वाचा तो LGBT
हा जर आपल्याकडे जवळजवळ नाही असाच घेतला जातो. त्याच्यावर अजूनही कोर्टात जातात येतात, त्याचं जे काही वेगळं लाईफ आहे ते सफर करतायत. पण कुठेतरी आपल्याला एक समाजाचा एक महत्त्वाचा हिस्सा किंवा घटक यासाठी बघायला पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्याकडेही फार काळजीपूर्वक बघितलं. ब्रह्ममंगळ म्हणून एक सदर केलं होतं, जे अशोक रावकळी स्वतः हे आहेत, त्यांनी लिहिलं होतं. त्यांनी वर्षभर इतक्या गोष्टी लिहिल्या की LGBTQ मध्ये 20-25 प्रकार असतात. हे सुद्धा मला त्यावेळेला कळलं अगदी प्रामाणिकपणे. आपल्याला माहीत, आपल्याला फक्त स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी एवढेच माहिती असतात, पण त्याच्यामध्ये एवढे प्रकार असतात हे ते सदर जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा आम्हाला कळलं. त्या इतक्या गोष्टी इतक्या छोट्या, मग आपल्याला जर कळत नाही तर ती लोक काय सफर करत असतील, ज्यांना घरातनं हकलून दिलं जातं, मार दिला जातो आणि ती मग कारण म्हणजे भिका मागायला लागतात किंवा मग कुठल्या तरी तृतीयपंथी गटात जातात आणि मग काय करतात. आणि ह्या लोकांना खरं तर त्यांची शक्ती आहे, त्यांच्याकडे बळ आहे, ते काहीतरी करू शकतात, पण दुर्दैवाने ते होत नाही, म्हणून आम्ही त्यालाही वाचा द्यायचा पुढाचा प्रयत्न केला. असे अनेक, मला वाटतं अनेक विषय आहेत जे आपल्याला बोलायला भीती वाटते किंवा सांगत नाही, असे आपण पुरवण्याच्या माध्यमातून. कारण बातम्यांमध्ये फक्त बातमी येऊ शकते, बातम्यांच्या पुढे किंवा बातमीतनं लेख शोधणं हे आपलं एक फीचर एडिटर म्हणा की फीचरमध्ये काम करणाऱ्यांचं काम असतं. ती बातमीतली लेख शोधायचा आणि मग पुढे जायचा, त्याला विस्तृत त्याला आकार देऊ शकता. आणि म्हणून मी त्या सगळ्या तरुण मुलींचंही स्वागत करेन. आणि मुख्य म्हणजे अशासारखं संमेलन खरोखरच स्त्रियांसाठी घेतलं पाहिजे. त्यानिमित्ताने आम्हालाही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची ओळख होईल आणि मदत होईल आणि नवीन जे येणार आहेत पत्रकारितेत त्यांना त्यांच्याशी बोलता येईल. धन्यवाद. जस्ट वॉन्ट टू से दैट हमारा नहीं, आपको ड्यू डिलिजेंस करना पड़ेगा, स्पेशली डेफेमेशन केस में बहुत केयरफुली, और जो जिसके बारे में हम लिख रहे हैं उनको इत्तला करना पड़ेगा और उनको रिएक्शन के लिए टाइम देना पड़ेगा, स्पेशली व्हेन इट इज अ क्रिटिकल स्टोरी. तो अगर हम ये प्रोटेक्शन ले लेंगे तो स्टोरी लिखना इतना मुश्किल नहीं है, लेकिन फैक्ट्स पर हमको बहुत गौर करना पड़ेगा और उसमें एडजेक्टिव्स नहीं यूज करना है. सिर्फ नंबर्स या फैक्ट्स पर अगर हम आधारित करके स्टोरी करेंगे तो द कोर्ट विल टेक अ वेरी प्रॉपर व्यू ऑफ दिस पॉइंट. एंड जस्ट वन वर्ड आई वांटेड टू ऐड, क्योंकि आप कह रहे थे, आरती पूजा कह रही थी कि even now it is male dominated newsrooms. CNBC TV 18 और इसके पहले जो मैं काम कर रही थी डाउ जोन्स न्यूज वायर्स was majority female, और एक टाइम में डाउ जोन्स न्यूज वायर्स में हम लोग मेजॉरिटी नहीं, सारे ही फीमेल्स थे. तो जब कैंडिडेट एक जगह खुल गया तो मैंने बोला था कि अगर 2 कैंडिडेट इक्वल है तो वी शुड प्रिफर अ बॉय, बिकॉज 1/2 ऑफ द यूनिवर्स इज नॉट रिप्रेजेंटेड इन द न्यूज रूम. ये अच्छा नहीं. तो मेरे बॉस ने बोला नहीं, डाउ जोन्स न्यूज वायर्स का वो उसूल नहीं है, तुमको बैलेंस शीट पढ़ने के लिए फर्क पड़ता है क्या, तुम अगर बॉय हो या गर्ल हो, नहीं ना. तो इसलिए जो कैंडिडेट अच्छा है उसको लेना है और जेंडर नहीं देखना है. तो हम लोग जेंडर ब्लाइंड हुए, इवन दो आई फेल्ट इट वाज अ लिटिल अनफेयर. ये थोड़ा तरक्की फीमेल ऑफ द स्पीशीज हैज डन, ये हमको इतला करना चाहिए. मैंने सोचा कि लास्ट वर्ड लेट इट बी पॉझिटिव्ह. थँक्यू सो मच मॅम. मला असं वाटतं की आपल्याला वेळेची खूप मर्यादा होती, पण खरं पत्रकारांचं हेच काम आहे की कमी वेळात जे म्हणायचंय ते समोरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं. आणि तुम्ही सगळ्यांनी हे आम्हाला कृतीतून दाखवून दिलं की कमी वेळेतही आम्हाला किती चांगल्या गोष्टी शिकायला मिळू शकतात ते. त्यामुळे थँक्यू सो मच. यानंतर मी रेखा शेळके मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे हे जे दिवसभराचं महिला पत्रकारांचं जे संमेलन चालू होतं ते संपूच नये असं वाटत होतं. दिवसभर इतके चांगले विषय
टचिंग स्टोरीज, फील्डवरचा थरार. म्हणजे स्वाती जेव्हा सांगत होती ना तेव्हा मी इमॅजिन करत होते की ते मॉब कसा आला, कसं तिने स्वतःला वाचवलंय. म्हणजे दिवस कसा गेला तेच कळलं नाही. पण आता आमची पण ट्रेन आहे त्यामुळे थोडं लवकर आपण संपवलंय. पण मला खात्री आहे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आपल्याला या माध्यमातून सातत्याने बांधून ठेवेल. आंतरराष्ट्रीय महिला परिषद जी सुरू झाली त्याचं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन सगळ्यांना माहिती आहे की सुप्रियाताईंच्या हस्ते झालं आणि आपल्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना शर्मा मॅडम, राही भिडे मॅडम यांनी खूप सुंदर सकाळचं सत्रामध्ये मार्गदर्शन केलं. संमेलनामध्ये पत्रकारिता, माध्यम क्षेत्रातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. पत्रकारितेतील वरिष्ठ नेतृत्व पदावर महिलांची मर्यादा काय आहे, माध्यम क्षेत्रात महिलांची वाढती भूमिका काय, महिला पत्रकारासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय, ज्येष्ठ महिला संपादक व पत्रकारांचा अनुभव, मार्गदर्शन, एआयचा सुरक्षित वापर आणि मीडिया व्यवसायातील नवी दिशा, कामाच्या ठिकाणची कायदेशीर चौकट आणि संरक्षण. या सत्रामध्ये मृणालिनी नानीवाडेकर, अरुंधती रानडे, जान्हवी पाटील, सुकेशनी नाईकवाडे, शुभांगी पालवे, मुक्ता चैतन्य, विदुला टोकेकर, प्राची कुलकर्णी, शिरीन दळवी, मानसी फडके, अनघा सरपोतदार आणि मोहिनी जाधव या मान्यवर वक्त्या सहभागी झाल्या होत्या. या परिसंवादाचं सूत्रसंचलन तसेच संवादक म्हणून ज्येष्ठ पत्रकार संध्या नरे पवार, प्रगती बानखेले आणि अलका धुपकर यांनी अतिशय प्रभावी भूमिका बजावली. शेवटच्या सत्रात लता व्यंकटेश यांनी आर्थिक पत्रकारितेतील प्रवाहावर सविस्तर प्रकाश टाकला, तर आरती कदम यांनी कार्यक्रमाचा सुंदर असा समारोप केला. त्याबद्दल या दोघींचे पण मनपूर्वक आभार. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि TVGA यांचे सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे. तसेच या संमेलनाचे नॉलेज पार्टनर म्हणून आम्हाला इथं बोलवलं. MGM विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आणि मीडिया याचे विद्यार्थी, त्यांचे प्राध्यापक आशा देशपांडे यांनीही काल रात्रभर प्रवास करून आज दिवस इथे घालवला आणि खूप छान त्यांना खूप सारी नॉलेजची मेजवानी मिळाली असेल. आणि ही जी संकल्पना आहे ही संकल्पना दत्ताभाऊ आणि सेंटरचे निलेश राऊत जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि तुम्हाला मला सगळ्यांना जोडून ठेवणारी साधना, या सगळ्यांसाठी आपण एकदा खूप खूप टाळ्या वाजवूया. आणि हे संमेलन संपलं नाही म्हणायचं, पण आपण इथून एक चांगला संदेश घेऊन जाऊया. आणि जसं सकाळच्या सत्रामध्ये कल्पना मॅडम म्हणाल्या की काही असो, एकजूट खूप महत्वाची असते. तर ही एकजूट करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया. धन्यवाद. आणि हे जे यावर्षी सुरू केलंय हे दरवर्षी पत्रकारिता दिवसालाच करू शकू असं नाही, पण तोही सगळ्या रविवार असल्यामुळे काही लोकांनी अडचण व्यक्त केली. पण हा कार्यक्रमाचा आपण दरवर्षी केवळ सगळ्यांच्या सूचना मात्र एक ठेवूया साधनाकडे, दरवर्षी त्याचं स्वरूप कसं ठेवतोय. काही राष्ट्रगीत कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करणार आहोत. मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपल्या जागेवर उठून उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते। बाहेर चहापानाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि लवकरच